स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्ट शो मध्ये. त्याचं नाव आहे रुद्रवाहिनी. अनुभव बोलतात, तुम्ही ऐका. रुद्रवाहिनी. येस. क्या बात. तर सर्वप्रथम माझा आणि संपूर्ण छत्रपती संभाजीनगरचा प्रश्न तुम्हाला की बेरोजगार इंजिनियरच का? ओके, जसं तुम्हाला मी सांगितलं, माझा सेपरेट मोटो किंवा माझा मोटिव्ह नव्हता बेरोजगार इंजिनियरच ठेवायचा. 2021 ला पास आउट झालो मी इंजिनिअरिंग, बरं का, बीटेक. तेव्हा असं खूप फ्लो होता नाही का बेरोजगारीचा, रिसेशनचा. आणि माझं नाव होतं मीट ॲश शेअर, असं एकदम पांचट एस्थेटिक नाव होतं बरं का सुरुवातीला. तर मग मला काही मित्रांनी सजेस्ट केलं आणि मी पण थोडं केलं काहीतरी हायलाइटेड नाव ठेवू, कारण की माझे तेव्हा फॉलोअर फार कमी होते. असं सेपरेट मोठं नव्हतं की मी बेरोजगार होतो किंवा फक्त हायलाइटेड नाव ठेवायसाठी असं मी फक्त एक चेंज केलं नाव. मग ते लोकांना आवडलं आणि दॅट्स इट. सेपरेट मोठं नव्हतं, ठेवलं म्हणून ठेवून दिलं. अच्छा, ओके. आणि जसं की तुमचं कंटेंट क्रिएशन फील्ड होतं, जसं की बालपणाचं स्वप्न हेच होतं की दुसरं काही स्वप्न, ड्रीम्स होतं? नाही, मी आता त्याचं एकदम उशिरा झालाय मला हा जो संकल्प झाला क्रिएशनचा. ते तुला सांगतो, मी 21चा पास आउट झालो. मी 2 वर्ष जॉब केला. मग जॉब नंतर मला 23-24 वर्षी कळालं की मी करू शकतो. मी सहज म्हणून चालू केला होता आणि मग तेव्हा झालं. आता लोकांना आवडलं रील्स वगैरे आणि लोकांना आवडायला लागलं, बस दॅट्स इट. असं काही सेपरेट मोठं नव्हतं माझं लहानपणापासून ऍक्टिंग वगैरे. ओके. मग एक लहानपणापासून काय ड्रीम होतं? हा, लहानपणापासून असं मी सगळं ट्राय केलं तुला सांगतो. मला एकतर सीडीएस मध्ये ते कंबाईंड डिफेन्स फोर्सेस मध्ये माझं खूप वेळ होता. आर्मी नाही का, आर्मी अँड ऑल. ओके. मी इव्हन बँकिंगचं मी सगळं बँकिंगचे एक्झाम पण दिलंय, बँकिंगचे क्लास पण केलंय, सीडीएस पण केलंय, प्लस आणखी कंबाईन PSIचं पण केलंय. पण मला फेलर आलं म्हणता येईल किंवा मी जास्त वेळ नाही देऊ शकलो, टू बी ऑनेस्ट, फॅमिली इकॉनॉमिक कंडिशनमुळे. मग तेच माझा मोठा तर दुसरा होता, पण मग झालं दुसऱ्याला, चालू दुसरीकडेच. ओके. मग कंटेंट क्रिएशन कधीपासून स्टार्ट केले तुम्ही? मला कंटेंट क्रिएशनला 2 वर्ष झाले टोटल. ओके. हा, मित्र, माझ्या कॉलेजले मित्र होते केदार वगैरे. आम्ही स्टार्टिंग सुरुवातीला हॉबी म्हणून किंवा मग एक काहीतरी वेगळी ऍक्टिव्हिटी म्हणून चालू केलंय, जसे एकमेकांना आवडतं म्हणून जास्त. पण मग तेच थोडंफार चालू केलं लो क्वालिटीमध्ये, अँड्रॉइडमध्ये. मग लोकांना ते आवडायला लागले, बस. नाही, भरपूर आवडतं लोकांना. आणि रिसेंटली तुमचे 100K झाले, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आणि नेक्स्ट क्वेश्चन असा माझा की जेव्हा तुम्ही कंटेंट क्रिएशन फील्ड मध्ये उतरले, फर्स्ट एक्सपिरियन्स काय होता तुमचा? कोणी तुम्हाला कॉमेडीचा जॉनर आहे तुमचा, तेव्हा आधीपासून तुम्ही कॉमेडीच ठेवलं होतं की आधी तुम्ही वेगळं ट्राय केलं होतं? हा, ओके. तर हा फेज म्हणजे 2 वर्षाचा फेज खूप मोठा असतो. सुरुवातीला फक्त एक कॉमेडी जॉनर ट्राय केला, म्हणजे की आता टू बी ऑनेस्ट मला ऍक्टिंग येत नाही एवढी, बरं का, एकदम ऑनेस्टली. पण मी कॉमेडी ट्राय केलं. माझा मित्र होता केदार, त्यांनी मला हेल्प केली. केदार सोंदेकर माहिती असेल मला, तुम्ही खाली बघशाल ना माझ्या रीलमध्ये, केदार सोंदेकर नावाचा एक मित्र आहे. तो माझा लहानपणीचा मित्र आहे आणि ही इज अ गुड ऍक्टर. त्यासारखं ऍक्टर नाही कोणीच, टू बी ऑनेस्ट. त्याला आता पण सांगतो, स्क्रीनवरती पण सांगतो. त्यांनी मला शिकवलं, त्यांनी मला म्हणजे सांगितलं. तो आता नाही करत क्रिएशन, बट सुरुवात त्याच्यापासूनच झाली माझी. मग सुरुवातीला कॉमेडी जॉनर होता माझा. मग सुरुवातीला कॉमेडी जॉनर होता. नंतर मग मी एक ट्राय केलं की संभाजीनगरचं एक, आपण पुण्याचं कसं पुणे मुंबईमध्ये लोक रिप्रेझेंट करतात मुंबईला, पुण्याला स्थळ पुणे वगैरे, तर स्थळ छत्रपती संभाजीनगर एक सिरीज होती माझी, ती चालू केली. मी सगळे लोकेशन दाखवले, सगळ्यांना मिनी ब्लॉग तयार केले, सगळ्या कॉलेजमध्ये जाऊन व्हिडिओज वगैरे तयार केले. मग त्याला एक लोकांनी एकदम खूप आवडलं लोकांना. तेच सुरुवातीला जॉनर फक्त कॉमेडी होता, नंतर मी हळूहळू चेंज करत गेलो आणि आता सगळं मिक्स झालं. वरचे काही इमोशनल, कॉमेडी, सगळं मिक्स होतं माझं. ओके. आणि मग तुम्ही आधी इंस्टाग्राम येणे आधी जसं आधी तुम्ही टिकटॉकवर पण व्हिडिओ बनवले? अरे ते नाही बोलले तरच भेटलं. माझे टिकटॉकचे व्हिडिओ बघून आता ही पण हसू लागली, तसे सगळेजण हसतात होतं, पण मला नाही जमलं. ते आधी अँड्रॉइड होता तेव्हा, तर हे चूक दाखवलं. चालू केलं होतं मी प्रयत्न, पण बंद करून टाकलं ते. ओके. तिथे पण कॉमेडी जोडा ठेवला होता की दुसरं काही? नाही, लिपसिंग जास्त इमोशनल काय, ट्रोलिंग वगैरे. त्यावरून कोणी ट्रोल वगैरे केलं होतं? ट्रोल नाही, ट्रोल असं मी फेमसच नव्हतं तेव्हा. ट्रोल फक्त मित्र वगैरे करायचे, अरे इतके असायचे, मित्र वगैरे करायचे, बाकी कोणापर्यंत पोहोचलंच नव्हतं मी. बट एक 2 वर्षाचा फेज मध्ये तुम्ही भरपूर म्हणजे 100K फॅमिलीची कमवली इंस्टाग्रामवरती, ती खूप मोठी आहे. म्हणजे कमी ड्युरेशन मध्ये एवढं आणखी चालूच आहे, आणखी खूप नाही होईल, आणखी पण होईल, काही अडचण नाही. पण एक 2 वर्षामध्ये तुम्ही सांगितले जस्ट कंटेंट क्रिएटर जर म्हटलं तर भरपूर तो स्ट्रगल्स करतो. त्याच्यानंतर निगेटिव्ह फीडबॅक्स, पुन्हा फॅमिलीचे इश्यूज, सोसायटी इश्यूज, त्यानंतर तो एक फेम होतो. पण तुम्हाला 2च वर्षात सगळ्या गोष्टी मिळाल्या.
सो लकी अवॉर्ड नाही लकी पण म्हणता येईल. आणि माझी तर नाही, पण माझ्यासोबत माझ्या सवंगड्यांची स्पेशली श्वेताची खूप जास्त मेहनत त्यामध्ये. म्हणजे तिने मला मोटिवेट केलं होतं सुरुवातीला. लाईक मी सगळं बनवायचं म्हणून बनवत होतो, बट तिने त्याने असतं का अंदाजी कला वगैरे. तुमच्या टीमची थोडी इंट्रोडक्शन द्या. ओके, संपूर्ण टीम स्टार्टिंग पासून ते आता. फर्स्ट ऑफ ऑल श्वेता, पहिली तर केदार होता, बट केदार नंतर मग श्वेता आली त्याच्यामध्ये लाईफमध्ये वगैरे. ती माझी एक बेस्ट फ्रेंड आहे आणि तिने पण खूप मोटिवेट केलं मला सुरुवातीला. लाईक तुझ्यामध्ये सांगितलं मी अंदर आतमधली कला ओळखायची असते तसे ओळखले तिने आणि कर म्हणतो. मी जस्ट इझी घ्यायचो नाही काय, माझे 1-2 हजार फॉलोअर ते बनवायचं म्हणून बनवायचं किंवा सोडून देत. मग म्हटली कर, हिने फोर्स केला, त्यापासून सिरियस घेतलं मी. आम्ही खूप सिटी फिरलो, एक्सप्लोर केलं. मग सुरुवातीच्यापासूनच झाली. मग बाकीचे माझे फ्रेंड्स आहेत सगळे क्रिएटर्स, यज्ञेश, वैदाई, दे आर माय गुड फ्रेंड्स. आदित्य, दीपू खूप चांगले मित्र आहे माझ्यासाठी आणि आम्ही एकमेकांना हेल्प पण करतो क्रिएशन. मग फर्स्ट कॅमेरामॅन कोण होता तुमचा? फर्स्ट कॅमेरामॅन तुम्ही सोडून स्वतः तुम्ही? हा, श्वेताच होती फर्स्ट कॅमेरामॅन माझी. ओके. आणि बाकी एडिटिंग वगैरे कसं? एडिटिंग वगैरे तर माझ्या रील्सची मिस करून घेतो. जस्ट जे प्रमोशन वगैरे असतात ते मी एडिटरला वगैरे देत असतो. कारण की ते स्वतःच असतं ना, ते की आपल्याच वेळी झालं पाहिजे, आपल्याच जे आपण इमेजिंग करतो तेच रील मध्ये आलं पाहिजे, त्यामुळे मिस करून घेतो एडिटिंग. ओके ओके. आणि आता म्हणजे असं कधी तुमचे फ्रेंड्स वगैरे कोणी सोबत आहेत पण जे आधी म्हणजे कंटेंट क्रिएशनच्या फील्डमध्ये उतरण्याआधी ते आधी सोबत होते पण आता नाही आहेत असं कोणी? हा, आहे 1-2 जण आहे, बट आता नाव नाही घेणार मी, कारण की तुम्ही टाकणार ते काही शाब्दिक वगैरे काय असो थोडेफार झालेत वाद, बट दॅट्स फाईन. ठीक आहे, नाव नाही घेऊ शकत. म्हणजे लाईक कंटेंट क्रिएशन मुळे झालेत की बाकी रिझन्समुळे झाले? बाकी रिझन्समुळे झाले होते आणि ठीक आहे, दॅट्स फाईन. जेलसी फॅक्टर म्हणू शकतो आपण त्यांना. व्हॉट एव्हर इट इज, ठीक आहे, काय हरकत नाही त्याविषयी नको बोलायला. ओके ओके, नो प्रॉब्लेम. आणि कंटेंट क्रिएशन फील्ड मध्ये उतरताना म्हणजे तुम्ही तुमचं बीटेक चालू होतं का? हा, नाही ते चांगलं लागलं. मी खूप लेट चालू केलं. मी बीटेक झाल्यानंतर 2 वर्षांतर चालू केले क्लिस्ट. म्हणजे मी जॉब करत होतो तेव्हा. ओके. आणि फक्त असं वाटायचं मला की 9 to 5 च्या रेस मध्ये मला पण नाही जायचं. रॅट रेस नसते कधी, ऍव्हरेज लोकांसारखं 9 to 5. मग सॅटर्डे संडे सुट्टी पण होती मला. मग ते सॅटर्डे संडे बिलकुल युटिलाइज नाही व्हायचं. आम्ही टाइमपास करायचो, निव्वळ काहीच नाही करायचं. मग असं वाटलं मला काहीतरी ऍक्टिव्हिटी करावी नाही का, स्वतःचं पण काहीतरी वेगळी ओळख निर्माण करावी. मग त्यासाठी मी चालू केलं. सुरुवातीला झाले मला थोडा त्रास झाला, पण मग आता एव्हरीथिंग इज स्ट्रीमलाईन नाउ. ओके. मग तुमचं 10th मध्ये काय ड्रीम होतं जेव्हा तुम्ही 10th पास आउट केली तेव्हा? 10th मध्ये आता मला तुला सांगतो, आता इतकं याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालं मी बिझनेस जॉब मध्ये, मला ड्रीमच आठवत नाही माझं. नाही रे, तिथे नंतर दिवस. 10th मध्ये काय 2014 10th पास आउट केली मी. 2014 एसबी शाळेमध्ये तुम्ही सरस्वती भुवनमध्ये. तर मग आजच काही ड्रीम नव्हतं ते, जसं सांगितलं तुम्हाला. एक मला आर्मीचं थोडं वेळ होतं, ऑफिसर बनायचं. नाही 2014 पास आउट म्हटल्यानंतर आता ऑडियन्स बघून घेतील. ठीक आहे ना. हो का? अरे भाव, सांग ना तू 27 वर्षाचं. नाही, मी 22 वर्ष. ओके, 22 वर्षाचा. ओके. आणि मग डिग्री कशामधून केली तुम्ही? डिग्री मी मेकॅनिकल इंजिनियर. ऑलमोस्ट सगळे मेकॅनिकल इंजिनियरच. ओके. मग मेकॅनिकल इंजिनिअरिंग नंतर आपलं प्लेसमेंट लागलं होतं की तुम्हाला जॉब करायचा होता? नाही, मला काय झालं होतं, मी एकदम जर्नी सांगतो. तर मी 10वी झाली माझी सरस्वती भुवन हायस्कूलमध्ये. नंतर मग मी पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेतलं. नाही का, म्हणजे एकदम ऑनेस्टली सांगायचं तर माझी इकॉनॉमिक कंडिशन चांगली होती घरची. मग ते म्हणले पॉलिटेक्निक कर, नंतर जॉब करता येईल तुला किंवा हे पण करता येईल. मग मला 10वीला कितीतरी चांगले पर्सेंटेज होते, 89 काहीतरी समथिंग. नंतर मी पॉलिटेक्निक गव्हर्नमेंट जालन्याला ऍडमिशन घेतलं, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक जालना. मग तिथे मी पॉलिटेक्निक माझं कम्प्लीट केलं. अपडाऊनच केलं मी संभाजीनगर टू जालना. मग नंतर पॉलिटेक्निक नंतर डायरेक्ट सेकंड इयर मला श्रीएस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये ऍडमिशन भेटलं. तिथे ऍडमिशन केली. मग तिथे मी जॉब करत होतो पॉलिटेक्निकच्या बेसवरती सिमेंट्समध्ये. ठीक आहे, नाव गेलं काय हरकत नाही. मग तिथे जॉब केला. मग जॉब करत इंजिनिअरिंग काढले मी. इंजिनिअरिंग केली. नंतर मग माझं तेव्हा मग लास्ट इयरला मी जॉब सोडून दिला, कारण की मला असं वाटत होतं की थोडंफार होतं मी स्कॉलर. आता नाही, तेव्हा होतं मी की आपण अभ्यास करू, चांगला गव्हर्नमेंट प्रिपरेशन करू किंवा मग बँकचं करू. तेव्हा मी क्लास पण लावले, इव्हन रिलायबल कोचिंग क्लासमध्ये 1 महिना क्लास पण केला.
नंतर मग ओपन कॅम्पस आला. ओपन कॅम्पस पण नाही म्हणता येणार, एक हे आलं मला इन्फोसिसचं, आता नाव घ्यायला काय हरकत नाही, एवढं काही नाही ना. ऑफर आली. हा, ऑफर पण नाही बोलते ना, की फॉर्म इन्फोसिसचं एक ओपनिंग आहे म्हणून. ओके मी फॉर्म भरला आणि मग त्याची टेक्निकल टेस्ट माझी इकडे प्रिपरेशन चालत होती. सेम क्वेश्चन्स वगैरे ते मी पास केलं, टेक्निकल एसआय राऊंड पास केला, मी लागलो इन्फोसिसला. मग घरचे म्हटले अरे की आजकालच्या कंडिशन मध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट जॉबची काय काय होऊ लागलंय म्हणे नाव. तू म्हणे जॉबच करून घे म्हणे, नाही का, आता गव्हर्नमेंटच्या नादी लागलं तर आपण, मी एक तर ओपन मध्ये येतो, टू बी ऑनेस्ट ओपन मध्ये पण थोडे हे स्कोप नाही जास्त, नाही का, म्हणजे ते चालू सगळं माहितीच आहे. ओपन मध्ये पण थोडासा इश्यू येतो. तेच घरचे म्हणले जॉब करून टाक, मग मी जॉबला जॉईन होऊन गेलो इन्फोसिस. 2-3 वर्ष होत आले मला ते कोर्स. ओके, मग आता तुम्ही जॉबच करता? सध्या जॉबच करतो मी. ओके, हे कंटेंट क्रिएशन माझं पार्ट टाइम आहे जस्ट. मग जे ऑफिस मधले कलिग्स आहेत त्यांचं कसं रिएक्शन असतं? ओके, ऑफिस मधले कलिग आता खरं सांगायचं तर माझे तिकडचा एक पण ऑफिस मधला कलिग नाही. माझे कलिग सगळे बँगलोरचे. मग त्यांचा माझ्या असं कन्सर्न नाही येत जास्त, फक्त कामासाठी जेवढं कन्सर्न आहे. तो कलिगचा माझा एवढं, कारण की मी 3 वर्षापासून वर्क फ्रॉम होमच करतोय. फक्त आतापर्यंत 3 वर्षात 2दा मी पुण्याला गेलो, पुणे बेस केलं. बाकी सगळं करून काम चाललंय मला. आता बोलवलं त्यांनी आणि जावं लागेल मला पुढच्या महिन्यात. त्यांना माहिती तुम्ही कंटेंट क्रिएटर? नाही, मी कोणालाच ते सांगितलंय. ते अजिबात नाही सांगणार मी शेवटपर्यंत, कारण की ते असतं ना, नाही का, समजून घ्या. मग तुम्ही कसं मॅनेज करता ऑफिस वर्क? ओके, तर हा क्वेश्चन मला सगळेजण विचारतात. आणि ठीक आहे, मी काय करत असतो, माझं 10 to 8 असतं माझं टायमिंग, मंडे टू फ्रायडे. आणि आयटीचा एक फायदा असतो की 2 दिवस सुट्ट्या असतात आम्हाला, सॅटर्डे संडे. मग आम्ही सॅटर्डे संडे मला जेवढा युटिलाइज करता येईल तेवढा करतो मी. फुल सॅटर्डे संडे सुरुवात सकाळपासून उठतो आम्ही सगळे 2 जण वगैरे, किंवा आणखी टीम कंटिन्यू रील शूट वगैरे करतो. दुसरे पण काम असतात मला, ते पण सांगेल मी पुढे. आणखी काय काय सगळे रील हळूहळू करू जाऊन रील. मग ते क्रिएशन वगैरे सॅटर्डे संडे मध्ये करतो. ओके, सॅटर्डे संडे मध्ये कंटेंट कोण सुचवतो? कंटेंट कॉमेडी जॉनर तुमच्या टीम मध्ये कोण असतं की आजकाल एकदम? आता तसं म्हणल्यावरती माझा तर कंटेंट समजा कॉमेडीच नाही, फक्त माझं वर्सेटाईल आहे. पण कॉमेडी खरं म्हणल्यावरती माझ्या नजरेमध्ये सगळ्यात भारी म्हटलं तर अजय, वन ऑफ अजय. खूप नॅचरल ऍक्टर आहे तो, नाही का, एकदम येतं त्याच्या बाहेर. असं त्याला सांगावं लागत नाही, कॅरेक्टर फक्त तुला त्याला सांगावं, सिच्युएशन सांगावं लागतं, ऍक्टिंग नाही सांगावं लागतं. आणि केदार चोंदेकरले जसं सांगितलं, माझा बेस्ट फ्रेंड होता तो, माझा आहे पण, सॉरी आहे रे बाबा, तो कॉलनीमध्येच राहतो आम्ही. म्हणजे बेस्ट ऍक्टर आहे म्हणजे माझ्या नजरेमध्ये. तेव्हा जेव्हा तुम्ही कंटेंट क्रिएशन स्टार्ट केलं तेव्हा फॅमिलीचा काय रिस्पॉन्स? ओके, फॅमिलीला माहिती होतं तुम्ही स्टार्टिंग केलं? टिपिकल फॅमिली बॅकग्राऊंडचं आहे. आता त्यांचं तेच रिएक्शन असणार नाही, काही काय फालतू शाळेला लावलं नाही, हे काय असं, त्यापेक्षा काहीतरी स्किल डेव्हलप कर, आणखी थोडे क्लास लाव, एवढा वेळ. तेच सुरुवातीला रिएक्शन होते. ओके, नंतर मग हळूहळू जसं ग्रो झालं, जसं लोकांना कळायला गेलं, लोक आईला भेटू लागले बाहेर. आता आईला भेटतं ना बाहेर लोक, म्हणजे आई ओळखताना आईला. रिसेंटली तुमच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट पण पडली, आय थिंक मम्मीला इंटरव्ह्यू घेऊन टाकलं, मम्मी मध्ये. तेच मग असं जसं माहिती पडलं लोकांना, किंवा मग आता इव्हेंट्स वगैरे करतो मी, इव्हेंट्स वगैरे ते सांगेल मी पुढे. पण तेच आता त्याच्यामुळे पण घरचे सपोर्ट करायला लागले, आता फॉलोअर्स पण वाढले. त्यामुळे नाही, कोणीच आता एकदम जे आहे ते नाही का, युनिव्हर्सल रूल, घरचे सपोर्ट नाही करत जोपर्यंत काही आउटपुट येत नाही. कोणी असं सपोर्टच नाही करत जोपर्यंत आउटपुट. टिकटॉकचे व्हिडिओ वगैरे दाखवतात घरी तुम्ही? टिकटॉकच्या व्हिडिओचं नाव नाही का बरं टिकटॉकवर का नाही? म्हणजे असं नाही, मी उशिरा जसं सांगितलं नाही का, उशिरा बघितलं टिकटॉक वगैरे. माझ्याकडे फोन नव्हता तेव्हा. ओके, माझ्याकडे अँड्रॉइड वगैरे. अँड्रॉइड मध्ये काय क्वालिटी येणार आणि काय करणार? नाही, आता जे कंटेंट क्रिएटर्स आहेत आता त्यांनी स्टार्टिंग अँड्रॉइड पासूनच केलं. असं कोणी एखादा कोणी असेल की त्यांनी आयफोन वरून XR वरून स्टार्ट केलं, बाकी सगळ्यांनी अँड्रॉइड वरून. एक्झॅक्टली, असं काही ऑर्डर त्यात नाही असं मला तरी वाटतं. नाही, तुला सांगू का मी, टू बी ऑनेस्ट, मी 50,000 फॉलोअर पर्यंत माझ्याकडे अँड्रॉइड फोन होता. ओके, माझ्याकडे फोनच नव्हता. मी आता लास्ट नवरात्रीला घेतला मी 16 माझा, ठीक आहे, फोनच नव्हता. फर्स्ट आयफोन आहे तुमचा 16? हा, माझा फर्स्ट आयफोन होता पर्सनली. माझ्याकडे हा अँड्रॉइड होता आपला रिअलमी समथिंग. तर मग मी हिचा मोबाईल होता 12, तिच्या मोबाईलमध्ये शूट करायचो, एडिट करायचो, असं मित्रांच्या मोबाईलमध्ये. 50,000 म्हणजे इझी घेतलं होतं, नाही का, 50,000 मला गरज म्हणजे लाईक एक आवड म्हणून करतोय. पण नंतर मग ब्रँड्स वगैरे लागले मला, मोठे मोठे वगैरे. मग थोडं वेळ वाचवण्यासाठी मग मोबाईल घेऊन टाकले. मला असं काही आवड नाही आयफोन, व्हिडिओसाठी. अच्छा अच्छा.
आणि मग त्या 50K फॉलोअर्स पर्यंत जसं म्हटलं की अँड्रॉइड पर्यंत गेलं, मग तोपर्यंत तुम्हाला प्रमोशन वगैरे आले असतील ना? येस, मी ते सांगतो. तोपर्यंत मग श्वेता होती, हिचा 12 होता, हिच्या 12 मध्ये आणि मित्रांच्या समोर हिच्या 12 मध्येच केले ऑलमोस्ट सगळे श्वेता. हिचं काय नाही, हिचं काय काम असतं, काय काम तुला? काहीच नाही. मला मोबाईल द्यायची आणि पण याच्या शूटला आम्ही करायचो, त्याच्यामध्येच एडिटिंग करायचो. ओके. शूट साठी तुम्ही लोकेशन कसं डिसाईड करता? जसं की कंटेंट तुम्ही लिहिताय त्याच्यानंतर लोकेशन कसं? हा सिम्पल, लाईक आता समजा मला कॉफी शॉपचं पाहिजे तर कॅफेमध्ये, काही असं सिरियस कंडिशन घरचा सीन दाखवायचा तर घरी यायच, माझ्या घरी करतो. आणि कंडिशन सिच्युएशन नुसार आहे ना, ते भेटून जातं मला कंडिशन. कंटेंट शूट करताना असं इमोशनल कॅरेक्टर जर तुम्हाला पाहिजे असेल एक, ठीक आहे, तर तुम्ही कोणाला चूज करायचं? कंटेंट क्रिएटर मध्ये एक फनी कॅरेक्टर पाहिजे असेल तर कोण, आणि एखादं सिरियस कॅरेक्टर आणि प्रमोशन पाहिजे असेल तर 4 पैकी तुम्ही एक सांगा कोणाला चूज करायचं. तर तुम्ही आता माझे भरपूर रील्स पाहिले असतील किंवा नाही, पण ठीक आहे, बघा नसेल पाहिलं. तुषार म्हणून एक आहे, तुषारगिरी म्हणून एक आहे. माझ्या इमोशनल व्हिडिओ मध्ये तो असतोच प्रत्येक, आणि इज व्हेरी गुड ऍक्टर. लाईक यार तो इमोशनल आणि सिच्युएशन एवढी भारी करतो ना, मग इमोशनल मध्ये मी त्याला कधी पण चूज करतो. तो एक प्लस. तुषारगिरी इमोशनल फिक्स तो दुसरा. हा खूप भारी करतो. मेथड ऍक्टिंग नसतं म्हणत त्याला. लाईक त्याला एक कॅरेक्टर दिलं मी, त्याला ऑटोवाल्याचे 2-3 माझे खूप व्हायरल गेले मध्ये. त्याला ऑटोवाल्याचं कॅरेक्टर दिलं, खूप प्रॉपर करतो. असं एक तुषारगिरी मॉडेल ना, खूप भारी वर्सेटाईल. कॉमेडी मध्ये अजय आहे, दुसरा केदार आहे, अजय, आणि यज्ञेश पण चांगला आहे. यज्ञेश चांगला मित्र. येस. अजय देहाडे बद्दल एखादी चांगली गोष्ट किंवा एखादा फनी इन्सिडेन्स? कारण की जेवढ्या कंटेंट क्रिएटरला मी भेटलोय ना, सगळ्यात जास्त अजय म्हणजे असं असतं की त्याला सांगावं लागत नाही स्क्रिप्ट वगैरे, तो काहीही सुचतं, तो काहीही करतो. जे आहे ते आहे ना, खरंच तो भारी. म्हणजे का इन्सिडेंट्स वगैरे असं काही नाही झालंय मला त्याच्यासोबत. असं काही म्हणजे आहे, आम्ही वी आर गुड फ्रेंड्स, बट नाही असं त्याच्याबद्दल काय सांगायचं. शूटिंग तुमच्या शूट मध्ये असं काही तुम्ही शूट करताना किंवा असं काही त्यांनी एखादा फॉर्म बनवला, तो कंटिन्यू तर त्याचं काही तोंडातून काही निघालं तर हसूच तयार मला, काही पण असू. हा एक काय बरं का, एक आठवलं मला आता. मी त्याचं नाटक होतं, थोड्या 3 वेळ बघायला गेलो बरं का. सगळं आता त्याचं कॉमेडीज आहे ना, त्याचं जॉनर पडला, कॉमेडीज वगैरे जॉनर, सगळ्यांनी कॉमेडी गेली बरं, इतका असला आम्ही. नंतर त्यांनी शेवटी एक डायलॉग होता, इमोशनल होता बरं का. असं नव्हतं केलं पाहिजे तुम्ही काका, बरं का. तो बोलला बरं का तिथे डायलॉग, काका तुम्ही असं नव्हतं केलं पाहिजे बरं का. पण लोकांना सगळे त्याचं कॉमेडी जोडले, एवढं हसायला लागले सगळे भयानक, मी एवढं हसलं होतं. म्हणजे तुला आठवतंय म्हणजे लाईक असं काय खूप सारे इन्सिडेंट होते सांगते. म्हणजे त्याला लोकांनी पूर्ण कॉमेडी मध्ये ग्रेट केलंय. हे करायला गेला सिरियस तरी हसतं लोक. तुमचं कंटेंट क्रिएशन सोडून आणखी काय हॉबी? सर डान्स. हे नाही डान्स, हे अजून रिअलिटी खरं डान्स. आणखी काय हॉबी माझी यार? हे नाही पबजी वगैरे तेव्हा लहान असताना काय. आणखी क्रिकेट यार, क्रिकेटला कसं विसरू क्रिकेट मुलांसाठी लोक गेले नाही का. आता तिला विचार, मी क्रिकेट कधी खेळलो आणि किती वाजता. मला एवढं वेळ आहे ना, म्हणजे मला ऍक्च्युली जेव्हा वेळ जरी नाही भेटला मी वेळ ऍडजस्ट करतो क्रिकेटसाठी. क्रिकेट बघणं आणि खेळणं मला खूप जास्त आवडतं. टिपिकल मेल आणि मॅन इन इंडिया नाही का. क्रिकेट म्हणजे दुसरं प्रेम आहे. रोहित शर्मा यार बेस्ट. ओके. आणखी रोहित शर्मा सोडून काय, रोहित शर्माचं काय आवडतं तुम्हाला? एक सगळ्यात प्लस पॉईंट रोहित शर्माचा मला हा फुल शॉट. अरे बा, फुल शॉट त्याचा आहे ना, गर्लफ्रेंड पेक्षा भारी कुठला पण. लिटरली तो असं मारतो ना फुल शॉट, काहीतरी विदिन सेकंड बाप. ते बघण्यासाठी मी काही पण, मला इच्छा आहे असं बघायला, त्याला लाईव्ह बघायची, भेटायची. होय ना. आय थिंक रोहित शर्मा खूप सपोर्टिव्ह आहे कंटेंट क्रिएटरच्या. हा आहे, मला इच्छा आहे आता लवकरच. नक्की भेटेल. मला लिमिट थोड्या क्रॉस नाही, थोडा एक्सप्लोर करायचं आहे मला. खूप छत्रपती, म्हणजे तसं नाही, चांगलं आहे आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये राहून, पण मला दुसऱ्या शहरामध्ये पण जायचं. ओके. स्काय इज द लिमिट. आणि नेक्स्ट कंटेंट माझा, म्हणजे नेक्स्ट क्वेश्चन माझा असा की जर कंटेंट क्रिएटर तुम्ही नसता तर काय केलं असतं? कंटेंट क्रिएटर नसतो तर मी काय केलं असतं, मी आता IT मध्ये जॉब केला असता. ते तर चालूच आहे ना. नाही सपोज यार नसते, तुमचे मॅनेजर तर नसते किंवा तुमचे कोणी सपोर्टिव्ह नसतोच तुम्हाला की हा तू कर, तू करू नका, असं कोणी बनणार आहे. 9 to 5 मध्ये अडकलो असं, टिपिकल मॅन सारखं, काहीच नाही स्पेशल, काहीच नाही. म्हणजे थोडंफार जे करतोय मी, थोडंफार माझं सुस्त, ते सगळं वाया गेलं असतं. जर का कंटेंट क्रिएटर नसतं तर मी 9 to 5 कंटिन्यू जॉब केला असता, पुण्याला गेलो असतो, तिकडे सेट झालो असतो, त्याच रॅट रेस मध्ये राहून गेलो असतो.
ओके. पहिलं प्रमोशन कोणतं होतं तुमचं? कंटेंट आयटीचंच होतं, आयटी क्लासेसच होते. मला नाव नाही आठवत आता टू बी ऑनेस्ट. ओके. काय यार नाव होतं ते. ठीक आहे. ओके. 10-15,000 फॉलोअर, 10 to 15,000 माझे फॉलोअर होते तेव्हा. गेलं फर्स्ट प्रमोशन 10 to 15. ओके. किती पे दिला होता त्यांनी? 3,000. ओके. आणि पहिलं होतं ना. घरी सांगितलं होतं तुम्ही ते? हा, घरी सांगितलं होतं. काय रिएक्शन? अरे बाबा, घरचे नाही केलं. पहिलं प्रमोशन वगैरे एकदम असं चांगलं, एकदम छान रिएक्शन होते आईची. बाप, याच्यामधून पण पैसे निघतात का हे पण माहित होतं त्यांना. त्यांना आधी वाटायचं नाही का व्ह्यूज आणि जास्त फॉलोअर असतात पैसे येतं वगैरे. म्हणजे असं लोकांचे थिंकिंग असं ना, इंस्टाग्राम जास्त एवढे फॉलोअर आहे पैसे वगैरे, तसं काहीच नसतं. इंस्टाग्राम कोणालाच पैसे देत नाही असे. फक्त त्याचे ब्रँड वगैरे भेटतात किंवा प्रमोशन भेटतात त्यांनाच फक्त पैसे भेटतात. इंस्टाग्राम पैसे देत नाही. ओके. युट्यूब आणि फेसबुकला आहे ते. पण तुम्ही युट्यूबला ट्राय केलं? युट्यूबला मी नाही ट्राय केलं आतापर्यंत. फेसबुकला केलंय मी. ट्राय केलं म्हणजे मला तेवढं आता जेवढं सांगितलं मला काहीच वेळच नाही भेटत. पण हा तर बहाणा आहे, वेळ काढावाच लागतो. मी युट्यूबला नक्की ट्राय केलं, करायचं आहेच. कारण की तसं तुम्ही आधी मेन्शन केलं होतं ब्लॉगिंग वगैरे पण तुमचं. नाही, ब्लॉगिंग फक्त इंस्टाग्रामसाठी. ब्लॉग म्हणजे मिनी ब्लॉग असं सिटी मधलं म्हणतो. अच्छा. युट्यूबसाठी ट्राय करायचं, ट्राय वेळ काढावा लागेल मला. ट्राय नाही. काय शेड्यूल असतं? शेड्यूल सांगितलं आता 10 वाजता उठतो सकाळी. 10 वाजता 9 वाजता उठतो सकाळी. 9:30 वाजता माझी मीटिंग असते. म्हणजे मला लॉग इन करावं लागतं 9:30ला. 9:30 ते 8 पर्यंत मी टोटली अडकलेला असतो. टोटली लाईक म्हणजे कंटिन्यू मीटिंग्स आणि काम वगैरे. मग 8 नंतर माझं कॅफे येतं, EFC इंजिनियर्स फूड कोर्ट, तिथे जातो मी 8 नंतर. 8 नंतर मग रात्री मला 2 वगैरे वाजता येते, 1-2 पर्यंत. म्हणजे सामान वगैरे ही सांभाळते समजा कॅफे वगैरे, ही आणि पार्टनर सांभाळतात कॅफे. पण मला जावंच लागतं 2 वाजेपर्यंत. परत घरी परत तेच रुटीन, किंवा मग आतमध्ये त्याच्यामध्ये काहीतरी मीटिंग्स वगैरे असतात ते त्यांना भेटायला. क्रिकेट खेळायला कसं जातो? रात्री किंवा मग सॅटर्डे नाईट, फ्रायडे नाईट, संडे नाईट हे माझं फिक्स असतं. ओके. आणि जेव्हा म्हणजे बाहेरचे प्रमोशन केले, जेव्हा बाहेरचे प्रमोशन्स वगैरे करतात, ओके, तर त्यांचा काय एक्सपिरियन्स असतो? आपल्या छत्रपती संभाजीनगरचे जे पे देणार आहेत किंवा जो एक्सपिरियन्स तुम्हाला वाटतो आणि बाकीचे बाहेरचे? नाही, ड्रास्टिक फरक आहे खरंच बरं का. आता पुण्याचे काही प्रमोशन केले तुम्ही आले तर मग त्यांचं प्रोफेशनलिझम नाही का ते एकदम वेगळं असतं. आपल्याकडे एवढं नाही झालेलं छत्रपती संभाजीनगरमध्ये नाही का. तो कंटेंट क्रिएटरला एवढं हे नसतं आपल्या इथं. सरळ सरळ माझं रिस्पेक्ट नसते की आपण एक कसं करायचं म्हणून. तर बट तिकडे त्या साईडला ते पे आउट पण छान करतात पुणे मुंबईला, आणि रिस्पेक्ट पण असतो प्रॉपर. पण इथे पे आउट म्हणजे असं इझी होऊन टाकतं नाही का जास्त, आणि प्रॉपर पे आउट पण नाही देत. कंटेंट क्रिएटरला तेवढी व्हॅल्यू नाही. व्हॅल्यू पण, आणि एवढं मला असं वाटतं एवढं नाही अवेअरनेस नाही लोकांमध्ये एवढा सोशल मार्केटिंगचा वगैरे. तिथे खूप जास्त आहे पुण्याला वगैरे. पुण्याला तर सर्वच इन शॉर्ट डायरेक्टली म्हणजे एवढं पे करतात. पण आता म्हणजे एकदम जे पुणे मुंबईला आहे ना, जेवढे फॉलोअर्स आहे ना त्याच्या 50% काय म्हणतात पे केले पाहिजे याच्यानुसार. ओके, रूल आहे असं? रूल किंवा मग एक म्हणतात असं एक नाही का, म्हणजे कॉमन रूल म्हणू शकतो. जेवढे डिसाईड करण्यासाठी जेवढे फॉलोअर जेन्युइन फॉलोअर त्याचा म्हणजे आता 100 ते 50 तर 25 असं. पण आपल्याकडे अजिबात नाही लागू रूल. आपल्याकडं हायेस्ट कितीपर्यंत जाऊ शकतो जर एखादं? ब्रँडवर डिपेंड आहे. 20 आतापर्यंत तुम्हाला सर्वात हायेस्ट कोणता राहिला? 20 सर्वात आहे एक प्रमोशन, एकच व्हिडिओ सांगतो 20. ओके. आणि बाकी जे प्रमोशन्स येतात फोन्स वगैरे 10, 12 बस 8 मिनिमम समजा. काय ठीक आहे, झालं, काय हरकत नाही. सगळ्यांनाच माहिती आहे यार काही आता काय करतात प्रमोशन. आता त्या प्रमोशन मध्ये जेव्हा तुम्हाला देतात एखाद्या फोनचा ब्रँड असेल किंवा XYZ आपण जर म्हटलं काय, तर ते तुम्हाला तो फोन देतात की ते रिटर्न घेऊन टाकतात? नाही, बायटर प्रमोशन म्हणतात त्याला नाही का, जे फोनचं वगैरे असतं. बायटर मी किए क्या आपण बायटर नाही, बायटर नाही केले मी. किए साहेब नाही, बायटर नाही आठवत मला. बायटर हा स्टोरी वगैरे टाकतो मी बायटरसाठी. म्हणजे ते काही मटेरियल काही देता मला. मोबाईलचं वगैरे काही नाही केलं असं.
बार्टरमध्ये. तर बाकी पण एक्सपिरियन्स होतो मोबाईल ते हा ते देतात ते आता ते युट्यूबरला मोठा मोठा नाही करतात टेक्निकल नाही टेक्निकल गुरुजी वगैरे ते नाही ते करतात ना. तर मला असं वाटतं त्यांना देत असतील म्हणजे, कारण की त्यांचे ब्लॉग्स वगैरे बघितले तर त्याच्यामध्ये असतात ते राईट ते स्टोअर करून ठेवलेले असतात. हा मागे डिस्प्लेवर. बाकी आणखी काय काय तुमच्या हॉबीज आहेत जे तुम्ही करायला आवडते, आणि अशा काही हॉबीज की जे तुम्हाला करायला आवडतंय बट मग ते बिझी शेड्यूल मुळे नाही करू शकत? जसं क्रिकेट झालं की तुम्ही रात्री 12 वाजल्या तरी जातात समजा इन केस. हा मला एक्स्ट्रा मूवी वगैरे बघायला नेटफ्लिक्स वगैरे कंटिन्यू मी करतो. हा आवडतं मला, पण मग त्यासाठी पण नाही वेळ भेटत मला ऍक्च्युली. तर तुम्ही म्हटलं की काहीतरी आणखी बरेच काम करतो मी. हा तर आम्ही इव्हेंट पण करतो. ओके. आम्ही लास्ट इयर केलता नवदुर्गा राज दांडिया, शहरातील सगळ्यात स्वस्त सुंदर आणि सुरक्षित राज दांडिया. आम्ही येतोय, तुम्ही पण या. लागणार का ब्रँडिंग करायची आपल्याला. आम्ही लास्ट इयर इव्हेंट केला होता नवदुर्गा राज दांडिया. तर मग तो अनएक्सपेक्टेड तुमच्याकडून ऑर्गनाइज होतो. येस, वैदय पण होते त्याच्यामध्ये, आम्ही दोघं वैदय होतो ऑर्गनायझर. मग अनएक्सपेक्टेडली खूप सुंदर आणि एकदम सक्सेसफुल झाला होता तो. आम्ही 10 ते 15 दिवसामध्ये सगळं अरेंजमेंट केली दांडियाची, आणि रोज 2000 ते 2500 क्राऊड होता आपल्याकडे 6 दिवस रोज. सेलिब्रिटीज वगैरे बोलत होते आपण आपल्याच एरियातले वगैरे. खूप छान झालं इव्हेंट तो, आणि चांगला रिस्पॉन्स पण आला होता, आणि त्यावेळेस चांगला फेज होता तो. फर्स्ट इव्हेंट होता ऍक्च्युली फर्स्ट इव्हेंट होता आमचा. त्यानंतर आम्ही 31st नाईट पण केली, एक फॅमिली फ्रेंडली केली विदाउट अल्कोहोल एका हॉलमध्ये. तो पण छान झाला इव्हेंट, आणि यावेळेस पण आमचा प्लॅन आहे. आमची तयारी पण चालू आहे नवदुर्गा राज दांडिया, आणि आम्ही तिथेच करणार आहे गुरुकुल स्कूलच्या ग्राउंडवर. आय थिंक सगळ्यांनी यावर्षी पण आय थिंक वैदव्य आहे का तुमच्यासोबत? नाही, म्हणजे तिचं सेपरेट करते. ओके. आय थिंक त्यांचं पण कुठेतरी स्कूलच्याच याच्यामध्ये त्यांचं कुठेतरी आहे. आय थिंक ओके, तुमचं सेपरेटली असतं. आमचं सेपरेट. काय अट्रॅक्शन असतं यावर्षी? यावेळेस आमचं अट्रॅक्शन ट्रेडिशनल प्लस अस्थेटिक लुक. हे तर लास्ट इयर पण होतं ना तुम्ही सांगितलं. हा, काठियावाडी आणि बेंगोली टाईप मंडप असणार आहे आमचा, आणि प्लस खूप गोष्टी ऍड केलेल्या आहेत. ठीक आहे, मॉडर्न टच सगळेच येत आहे, पण ते जे ट्रेडिशनल रूट्स आहे ना ते सगळे दिसत आम्हाला दोन्ही पण मिक्स करायचे, ट्रॅडिशनल ठेवायचं, कारण की ते मेन विसर चाललो आपण दुसऱ्याच नाही का. दांड्या का चालू, दांड्या म्हणजे ऍक्च्युली दांड्या असतात, बाकीच्या गोष्टी नंतर असतात ना. आणि लोक आजकाल दांड्या सोडून दुसरे ट्रेडिशनल वगैरे तो नाही गेला पाहिजे, जो बेसिक टच नाही गेला. बरोबर. नाहीतर ते आपण समजा गणपतीच्या मंडपला वेगळंच डेकोरेशन केलं असं होऊन जातं ते. ओके. तो मला हा एक्सपिरियन्स सांगा तुमचा, की आशिष म्हटल्यानंतर कोणी सोडत नाही, बेरोजगार इंजिनियर म्हटल्यानंतर सगळे ओळखतात. डायरेक्ट असं तो फेस आहे का तो समोर येतो डायरेक्ट असं. तर तुम्हाला कधी असं काय वाटतं? अरे माझं तेच सांगतो तुला, मी लाईक नाही का, मी सांगितलं मी माझे जेव्हा कमी होते पण मी 10 केलं म्हटलं नाव चेंज करू, कारण की काय तुला सांगितलं मला IT क्लासवाले ना मला प्रमोशन करायला बोलत, पण माझं नाव सांगायलाच मला त्यांना हेजिटेट होतं नाही का, बेरोजगार इंजिनियर काय प्रमोटिंग IT क्लासेस. मग त्याच्यामुळे मी म्हटलं 10 केलं चेंज करू, पण मग नाही झालं आमच्या बायानी चान्साने काय म्हणलं ठीक आहे 10 केले जाऊ द्या, पुढचा काय असतो 50 केला चेंज करू म्हणलं बरं का. बट 50 केच्या खुशीमध्ये आणि काय ते याच्यामध्ये हॅपीनेस मध्ये आम्ही ते विसरून गेलो बरं का. करायचं जाऊ दे 50 के पण जाऊ दे म्हटलं, आता 100 केलं 100 के झालं, 101 के झाले, तरी आणखी नाव चेंज झालेलं नाही आमचं. ते आम्ही विसरूनच गेलो, आणि ते सगळ्यांना तर याच नावाने ओळखतात. मी असं वाटतं मला जसं तू म्हटलं मी इझी घेऊन टाकतोय आणि हेच नाव कंटिन्यू. आय थिंक आता मी सांगितलं तसं की म्हणजे तुम्हाला त्या नावाने कोणी ओळखत नाही असं म्हणायला हरकत नाही. सगळे बेरोजगार इंजिनियर माझं नाव आशिष हरीश सोनवणे, सगळ्यांनी लक्षात ठेवा. त्यांच्या बायो मध्ये पण आहे, तुम्ही पण बघा. फक्त रील्स बघा भाऊ, कधी बायो पण त्यांचा जवळ सगळ्या मित्रांना माहिती. फक्त जे असे भेटतात मला बाहेर बेरोजगार लावून भेटता बेरोजगार अरे यार असे बाहेर तसेच आवाज होता बाहेर. दॅट्स फाईन, म्हणजे तसं असं काही चिडायचं कारण नाही, उलट मला आवडतं माहिती का, लोक ओळखतात असं खूप छान. आता ओके, आता तुमची जसे एवढी मोठी फॅन फॉलोइंग झाली, त्यानंतर कसं होतं की स्टार्टिंगला काही तुमचे कलिग्स असतात किंवा जे सपोर्टिव्ह असतात ते आधी सपोर्ट करतात स्टार्टिंगमध्ये, पण नंतर जेव्हा तुम्हाला फेम भेटतो सो ते निगेटिव्ह घ्यायला लागतात किंवा जेलसी फॅक्टर त्यांच्यामध्ये निर्माण होतो. कसं डील करतात? नाही झालंय तसं त्यांना,
खूप जणांना झालं पण आहे, नाव नाही घेणार एक्सप्रेस झालंय. बट मी नाही का, मी म्हणजे असं स्वतःचं काही नाही सांगणार. आता मी जसं 2 केला होतो तसंच 100 केलं पण आहे. आता तुला पण भेटून कळलंच का, नंतर ते भेटतील तेच बोलशील तू, असं काही काय नाही का. आम्ही काहीच नाही का लिटरली हे 100K 100K काहीच नाही. लोक मोठे मोठे काम करतात तरी नाव नसतं त्यांचं. आता बिहाइंड द सीन्स आता तुम्ही पण मेहनतच घेताय ना, पण आम्ही फक्त फेम मध्ये म्हणून नाव आहे असं काही नाही. फॅन वगैरे फॅक्टर नाही मानत नाही बरं का. एक फ्रेंड किंवा फॉलोअर म्हणून बोलतो, किंवा मग एक फॉलोअर ऍडमायर करता म्हणून, त्या ऍडमिरेबल नसतं का ते, आपलं ऍडमायर करता म्हणून ते मानतात. फॅन्स वगैरे असं नाही मानत नाही, जस्ट फ्रेंड म्हणून. तेच असं काही फॅक्टर नाही येतो. ओके, जस्ट एक फ्रेंड म्हणून. आता आफ्टर फेम फॅमिलीमध्ये काय रिएक्शन होतं, जसे रिलेटिव्ह मध्ये किंवा रिलेटिव्ह असं कोणी आलं हा बेरोजगार इंजिनियर आहे, कारण की त्यांना नाही माहिती एक्झॅक्टली. आता रिलेटिव्ह कसं करणार आहेत, नाव तुमचं बघतील, तुम्ही कंटेंट काय करणार, हा बेरोजगार इंजिनियर आहे. मला हळूहळू म्हणजे हळूहळू डीएम कोणाकोणाच्या यायला लागले मला. शाळेतले मुलं, पॉलिटेक्निकचे मुलं, माझे लांबचे रिलेटिव्ह, अरे तू वैशू काकूचा मुलगा ना, म्हणजे आईचं नाही माझ्या वयसू, तू तर हरिभाऊचा मुलगा ना, नाही का, असं मला मेसेज येत. आता पण येतात, जुन्या लोकांचे पण येतात, आता पण ओळखलं का वगैरे. असं छान वाटतं मला. असं काही नाही तुम्ही आताच मेसेज केला म्हणून मला भारी वाटतं. ऍटलीस्ट केला तरी मेसेज तुम्ही जुने लोक भेटला खरंच भारी. ते आपले सहयोगिता ताई भोसले नाही का, सहयोगिता राजे भोसले, त्यांचा मेसेज मला म्हणजे स्वतःहून असं नाही बोलणार मी, त्यांचं मोठं मन त्यांनी मला मेसेज केला की त्यांचा एक व्हिडिओ त्यांनी मला अप्रिशिएट केला. मला त्यांनी व्हिडिओ माझा याच्यावरती ठेवलाय, काय म्हणतो त्याला, स्टेटस वरती ठेवला, स्टोरीवरती ठेवला. म्हणजे खूप आनंद झाला मला, नाही का. म्हणजे प्राऊडेस्ट मोमेंट आहे. महाराजांच्या वंशज आहे भाई, मजा लिटरली भाई. मला गुजबम्स आले आता पण येत, नाही का. मला याचं काही महत्व नाही, मला ऍप्रिशिएशन भेटतं ना, हेच लहान लहान लोकांकडून, छोट्या मोठ्या लोकांकडून मला ऍप्रिशिएशन त्याची जास्त खुशी. मला 100K वगैरे काय यार, मला खुशी अलग लेवल तरी येते, नाही का. ते ताई म्हणताय यार, तुम्ही म्हणलं ताई तुमचे आशीर्वाद राहू द्या, बस बाकी काय करतो मला, नाही का. त्याच्यानंतर बोलणं वगैरे झालं तुमचं? हा, बोलणं झालं थोडंफार, बस. आणि लोक पण जेवढे गोड गोड मेसेज करताना भाई यार, म्हणजे काही रिलेशन पण नाही भाई तुझा, तू मला भेटला, तू मला ओळखत नाही, तू मला एवढं भारी मेसेज करतोय, मला त्याच नावाला वाटतंय भाई. लोक एवढे प्रेम कसं काय करताय यार. नाही ठीक आहे, आता तर मला जसं शाहरुख खान, रोहित शर्मा आवडतो भाई, वो अलग लेवल, वो बंदा कितना बडा है भाई. आम्ही काय यार इथे लहान सगळे आम्ही मातीतले माणसं एवढे हे राहिलं, आम्हाला अप्रिशिएट करत. प्रत्येकाचा एक फॅक्टर असतो की आपण कसं मेसेज करतात. मला आता मॅसेज आला मागं, मी गणपती सिरीज करतो. ऍक्च्युली मी चालू केली ती 3 वर्षापूर्वी, सगळ्यांना माहिती. मग आता काय आहे ना, आता सगळे लोक करताय ती सिरीज. नो हेट करा, आवडतं मला, ऍप्रिशिएट, सगळे लोक करताय सिरीज वर करते. मला एका ताईचा मॅसेज आला, मला किरण ताईचा मॅसेज आला, नाव पण सांगेल ताई. त्यांचा मॅसेज आला, यार म्हणजे सांगायला असं मोठेपणा नाही बरं का काहीच, दादा तुझं मन किती मोठं आहे म्हणे बरं का. तू केलेली सिरीज आज एवढे लोक करताय, आणि तू त्यांच्या सिरीज वरती जाऊन कमेंट पण करतोय म्हणे, म्हणजे खूप भारी वाटतंय म्हणे मला. आणि खूप मोठं बस म्हणलं तर बस एवढंच मुले नाही का, याच्या पुढे काहीच नव्हतं मला, आणि काहीच नव्हतं मला लिटरली याच्या पुढे. मला ना पैसा ना फेमचे हवं, बस तू एवढे असे मॅसेज कर, असं प्रेम मध्ये, बस काही. मला खूप भारी वाटलं, बस लिटरली नाही का, असं भरून आलं मला. ऍप्रिशिएशन मी पार्टच नाही भाई, संभाजीनगर मध्ये आहे, नाव नाही घेणार मी, XY. अरे यार आता माझे फॉलोअर 100 वगैरे, हे मोठं मॅटर नाही करत भावावर काय. त्यांना असं वाटतं आपण अलग ब्रँड पे, आपण अलग हवा आहे, आपली नाही क्या, आपण याचा कॉपी नाही करत, कॉपी केलं तर कॉपी करतो, याचा कॉपी करतो. अरे भाई ऍप्रिशिएट कर, त्याचा कॉपी केलाय. अरे त्यांनी आता समजा लिटरली मी एका जणांचा केला, समजा आता त्यांनी काय केलं पाहिजे, मला बोललं पाहिजे, भाई छान करतोय तू, मस्त करतोय, तुझ्या चुका काढायला पाहिजे, तू असं कर, वेगळं कर, असं बोललं पाहिजे का भाई तू कॉपी करतोय, कसं काय कॉपी केला, शिवाय द्यायचं वगैरे, असं कसं. हे चुकीचं आहे ना भाई, नाही काय ह्युमॅनिटी काय. हा, उलट चांगली गोष्ट आहे ती. आता मी सगळ्यांच्यावर कमेंट करतोय, जे व्हिडिओ करताय, सिरीज करताय ना, काय कशाला करायचं ते, नाही काय हे करून ब्लेम वगैरे करायचं, वाईट नाही व्हायचं. बट मग इन्फ्लुएन्सर कमेंट करतात की फॉलोअर्स कमेंट करतात, तो पण एक फॅक्टर ना, कारण की कसं होतं की काही इन्फ्लुएन्सर्सला नाही आवडत. नाही, फॉलोअर्स गोड आहे, सगळे फॉलोअर्स गोड असतात. इन्फ्लुएन्सर ते अनकंडिशन करतात भाई, आपण देतोय का त्यांना, फक्त आपण एक आपला पण फायदाच होतोय ना, आपल्याला पण फेम भेटते, आपल्याला पण ब्रँड वगैरे येत आहे, पण ते अनकंडिशनल ते बघताय, हसताय, आपला कंटेंट आवडतोय, त्याच्यावर आपल्याला एवढं हे करतात ऍप्रिशिएट, ती मोठी गोष्ट आहे. काय इन्फ्लुएन्सरचं
कॉपी मी पण लहान माणूस काही 100 के काही नसतं वो होते रहेंगे लोगों का प्यार है भाई चालू ना लोकांचं प्रेम आणि जसं तुम्ही म्हटलं की आता कसं होतं की तुमचं जसं कॉमेडी जॉनर तसं आणखी भरपूर कंटेंट क्रिएटर आहेत छत्रपती संभाजीनगरचे, ते पण कॉमेडीज करतात. कसं होतं की कॉपी तर ठीक झालं, एक पार्ट झाला, पण तुमच्या कंटेंट मध्ये पण तेच दिसतंय, दुसऱ्यांच्या कंटेंट मध्ये पण तेच दिसतंय. सो त्याने काय होतं की फॉलोअर जे असतात ते पण बोर होतात की याच्याकडे बघितलं. जेव्हा तो रील स्क्रोल करतोय तेव्हा त्याला फर्स्ट व्हिडिओ वेगळा पाहिजे, सेकंड व्हिडिओ त्याला वेगळा पाहिजे. सो तुम्ही ते कसं मॅनेज करता की कॉपी नाही झाली पाहिजे? नाही लक्ष नाही देत मी असं वगैरे काही नाही. म्हणजे लाईक आता समजा एखादा करतोय ना, काय नाही, आपण आपल्या याने किती बेस्ट देण्याचा प्रयत्न करतो ते करतो. कारण की मी एक दोनच टाकले. आता म्हणजे तुम्ही चेक करा, आता माझे XYZ व्ह्यूज वगैरे पण असतील, लाईक्स पण असतील, म्हणजे तसं म्हणून नाही माझ्या याच्यावर हे करते मी, म्हणजे माझं पूर्ण बेस्ट देण्याचा प्रयत्न करेल मी. आता 100 जण करतात, 100 म्हणून मी कसा बेस्ट देण्याचा प्रयत्न करेल ते बघतो. माझ्याकडेच मी स्वतःवरती फोकस करतो, बाकीच्या कमी लक्ष. ओके. आणि त्याच्या म्हणजे मोठ्या क्रिएटर्स कडून ऐकलंय मी, मोठे क्रिएटर नाही, मोठे दिग्गज, विराट कोहली, शाहरुख खान, मोठे लोक आहे ना, हे नेहमी म्हणतात बघा तुमचा इंटेंट चांगला ठेवा. इंटेंट, आणि मी खरंच भाई ऍग्री करतो. इंटेंट खूप ऐकलंय. बस इंटेंट चांगला असेल तर कर्माला भयानक मानतो. कर्म तुम्ही अच्छा करेंगे ना भाई तो अच्छा ही होगा, बुरा करेंगे तो बुरा होगा. तुमचा सगळ्यात बेस्ट फॅन मोमेंट कोणता होता? अनफॉरगेटेबल, अविस्मरणीय. असे भेटतात खूप जण. नॉर्मल आहे. जर एखाद्या इव्हेंटला जरी गेले तुम्हाला 50-100 लोक भेटणार ही खूप कॉमन गोष्ट आहे, पण बेस्ट एकच असतं ना. म्हणजे असे लांबून पण आले ते मला भेटायला खूप जण, नाही का, वाट बघून दिवसभर वाट बघून एक जण थांबला होता दिवसभर माझ्यासाठी. तो लाईक इथून आला होता, किधर से आया था, बहुत दूर से आया था, जालना का समथिंग, तिथून आलेला होता, तिथे थांबलेला होता माझ्यासाठी. असे खूप सारे इन्सिडेंट झाले. म्हणजे असं पर्टिक्युलर नाही आठवत आहे मला. गिफ्ट दिले मला काही जणांनी. एक जण ते आपलं रक्ताची पेंटिंग नाही का, व्हिडिओ पण टाकलाय मी त्याचा, पाहिलं का तुम्ही? आता व्हिडिओ टाकला आहे ना माझ्याकडे, व्हिडिओ येतो. त्यांनी मला किलर म्हणून त्याची आयडी आहे, त्यांनी मला रक्त काढलं पाहिजे बर्थडेला बरं का, आणि महाराजांचं फोटो दिलं. एवढं सुंदर आहे बघ, व्हिडिओ पण आहे, व्हिडिओ पण दाखवतो. म्हणजे तो एक बेस्ट मुवमेंट होता माझ्यासाठी खरंच. खूप छान मुवमेंट. बस नाही मला खूप भारी वाटलं. आणि पहिल्यांदा असं कोणी केलं माझ्यासाठी, म्हणजे त्याला रक्ताचे भैया एकदम, मला नाही का एकदम कसरी पण झालं आपण नाही का, पण मग प्रेम आहे त्यांचं. आता मस्त केलं, खूप सुंदर. हा पेंटिंग 3-4 आलाय मला. पेंटिंग खूप भारी म्हणून आद्या म्हणून माझा मित्र आहे, सगळ्यात पहिलं पोर्ट्रेट त्यांनी बनवलंय माझं. खूप चांगला मित्र आहे माझा तो आद्या. तुम्हाला लक्षात जर का व्हिडिओ बघितलं ना, आता लक्षात सांगितलं मी. अरे त्यांनी माझं पहिला पोर्ट्रेट बनवला. एवढे छान फॅन मोमेंट भेटतात तुम्हाला, एवढे छान फॉलोअर्स भेटले, कुठं गेल्यानंतर तुम्हाला 2-3 असे भेटले, आणि त्यात लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत. त्याला एक सांगायचे मला त्यात मला चालूच आहे ना, कारण तर माझे ना फॅमिली क्राऊड जास्त आहे माझ्याकडे. आता मी सध्या ना, म्हणजे मागच्या जवळपास 4-6 महिन्यापासून 6 ते 8 महिने कंटिन्यू इमोशनल आणि असे काहीतरी मॅसेज देणारे व्हिडिओ बनवतोय. तुम्ही चेक केला असेल. त्याच्यामुळे मला फॅमिली ऑडियन्स एवढी आली ना, आणि फॅमिली ऑडियन्स खूप जास्त आहे माझ्याकडे. म्हणजे मला बाहेर गेल्यावर फक्त असे आपल्या इच्छे नाही भेटत, मला लहान मुलांपासून तर काकू, काका, बाबा सगळे भेटतात. मला त्याचं भारी वाटतं की फॅमिली क्राऊड पण आहे माझ्याकडे. ओके. त्या 100 किलो. आजी बाबांचं काय रिएक्शन असतं असं? लाईक आजी बाबाला तर जास्त नाही, आजी बाबाला तर नातूच दाखवता, पण मग ते बघण्यासारखे व्हिडिओ असतात म्हणून दाखवतात ना, बघण्यासारखे असं म्हणून दाखवतात, मग ते पण बघता. मला ताई वगैरे भेटतात, मॅरिड ताई किंवा काका वगैरे, ते पण छान रिएक्शन असतात. म्हणजे छान करतो बाबा दुकान, मस्त करतोय वगैरे, करत राहणे मी असं. आई वडिलांचं काय रिएक्शन आता? आई वडिलांना तेच आवडतं, लाईक ऍप्रिशिएशन भेटतं ना मला, की ते भारी वाटतं आईला वडिलांना. आधी नव्हतं तुमचं आता सांगितलं मी, जसं जसं भेटत झालं तसं. तुमचं आता ऍन्युअल पे काय, ऍन्युअल आणि मंथली पे किती पडतो? कशाचं ऑल ओव्हर तुमचं जॉब प्लस असं माझं कसं एक ऍव्हरेज साऊंड लावतो. ठीक आहे, मंथली समजा फक्त जॉबचं नका लावू फक्त, नाही जॉबचं 45-50 समजा, आणि प्लस समजा हे आपलं
प्रमोशनचं फिक्स नसतं. आले तर 2 पण येतात, नाही तर 4 पण येतात, नाही तर 1 पण नाही का. ऑडियन्स तुम्हाला कळतंय का बेरोजगार इंजिनियर नाव आहे यार हेच म्हणताय मला. पण ऍक्च्युली प्रॉपर इंजिनियर आहे, प्रॉपर पॅकेज, प्रॉपर इन्कम चालू आहे घरी बसून, प्लस हे आहे. समजताय तुम्ही? येतात ते माहिती, पण जाता कशी ती कसं माहिती कोणालाच माहित नसतं. बरोबर आहे का? हा, येता पाहिजे माहिती, पण जाता कुठे ती कोणालाच माहित नाही. आमचं जाता असं नेता का मी असं ऑडियन्सला गंडवताय तुम्ही. बेरोजगार इंजिनियर टाकून ठेवले म्हणजे इंजिनियर्सला वाटलं पाहिजे की हमारे साथ कोई है, आमच्यासोबत कोणतरी आहे. एक्झॅक्टली, लोकांना असं नाही आमच्याकडून पण आलं ते असं वाटतं की आमच्यासोबत कोणी आहे, आम्हीच काही एकटे बेरोजगार नाही आहे दुसरं कोणतरी, पण रिअलिटी ही आहे आज तुम्हाला कळतंय. बट असं पण असतं सपोर्टर पण पाहिजे असतो, कारण बऱ्याच गोष्टी असतात एका पर्सन मध्ये खूप मल्टी टॅलेंटेड मार्गदर्शक पाहिजे असतं. एकदम खुद ही बहुत सी चीजें करनी पड़ती है, ऐसा ही नहीं कि सपोर्ट करना ही बहुत होता है. नहीं, हम लोग दोस्त वगैरह नहीं थे, सारे भी एक साथ कर रहा था, बट इसको पार्ट मिला. ते तू आता हा बघितलाय का मूवी आपला नरसिम्हा? त्याच्यामध्ये एक डायलॉग बोलला नाही का, जिंदगी में सबसे ज्यादा इम्पॉर्टंट मार्गदर्शक होता. ते खरंच यार भेटला तो डायलॉग. मार्गदर्शक खूप महत्वाचं आहे, पाहत चेंज करून टाक. बट मग आता तुम्हाला जसं भेटलं तसं बाकी ऑडियन्सला नाही भेटू शकत, किंवा त्यांना भेटेल ना, त्यांना भेटेल, सबको मिळेल का. एक मार्गदर्शक भेटत पण आहे ना, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह असतो. कसं होतं की कोणी कोणी सपोर्ट करतं पण एक लिमिट पर्यंत करतं, त्याला असं वाटतं की हा जर आपल्या पुढे निघून गेला ना. नाही बरोबर. आता तुम्ही कंटेंट क्रिएटर आहे, तुम्ही जर एखादा एक्स कंटेंट क्रिएटर जर तुमचं मार्गदर्शक आहे, किंवा तुम्ही बिझनेस मध्ये आहात किंवा तुम्ही जॉब करताय, तुमचा एक कोणीतरी सिनियर, तो सिनियर त्याच लेवल पर्यंत सपोर्ट करतो. तुम्ही आता जॉब आयटी सेक्टर मध्ये तुम्हाला चांगलं माहिती असेल की तो त्याच लेवल पर्यंत सपोर्ट करणार की जिथपर्यंत तो आहे. बरोबर. किंवा तो त्याच्या एक 1 स्टेप मागे ठेवणार त्याला. तो एवढा नाही करणार सपोर्ट की तू जा, तू माझ्या पुढे जा, तू माझ्यापेक्षा मोठं बन. तो एवढं नाही करू शकत. खरं यार, मेहनत आहे ना, कोणी पण असो यार, करावंच लागतं. नाही काय ऑप्शनच नाही, शॉर्टकट नाहीच आहे. हो, आपण एक फिलॉसॉफी ऐकायला फिलॉसॉफी वाटते भाई, पण जे आहे ते आहे. तुमको कन्सिस्टंट नाही पडेगा कुछ भी करो भाई. तो विक्रम सर खरंच माझं इन्स्पिरेशन आहे सर. म्हणजे आता त्यांच्यासोबत काम करण्याचं मला हे भेटले, लकीली सौभाग्य भेटलं, मला खूप भारी वाटतं. सरांसोबत माझा एक प्रोजेक्ट चालू आहे सरांसोबत. आपला सरांचा विजय स्पोर्ट क्लब म्हणून येत आहे आपल्या शहरामध्ये, ज्याच्यामध्ये स्विमिंग पूल, टर्फ आणि जिम असणार आहे, त्याच्यामध्ये रेस्टॉरंट सुद्धा असणार आहे. तर मग मला सर बाय ग्रेस गॉड ग्रेस मला रेस्टॉरंट चालवायला देत आहे तिथे सर, आणि त्यांच्यासोबत काम करण्याचा मला चान्स भेटतो. हेच खूप खूप महत्वाचं आहे माझ्यासोबत. त्यांच्याकडून खूप सारं शिकायला भेटते, आतापासून खूप शिकलो मी आणि पुढे पण शिकायला भेटेल मला. ओके, विक्रम जाधव. त्या रेस्टॉरंटकडून छत्रपती संभाजीनगरच्या ऑडियन्सने काय एक्सपेक्टेशन ठेवलं? त्या रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला सगळं भेटणार आहे एकाच जागेवर. लाईक तुम्हाला डाएट किचन विथ इन्क्लुडिंग तुम्हाला टर्फ पण भेटणार आहे मुलांसाठी. टर्फ तर आता यार क्रेजच आहे, टर्फ. जिम तर आता हेल्थ कॉन्शियस झाले लोक. जिम, स्विमिंग पूल पण आहे तिथे. स्विमिंग पूल भारी, सगळ्यात भारी. तिथे मी 24/7 अवेलेबल असणार विथ माय लॅपटॉप. तर नक्की एकदा तुम्ही नक्की या. आणि ऍडमिशन ओपन आहे, ऍडमिशन चालू पण झालेत पण खूप सारे. ओके. आणि तुम्हाला जर का विक्रम सर असले तिथे असतात ते कधी कधी अवेलेबल, त्यांना पण भेटता येईल तुम्हाला. कधीपर्यंत प्रोजेक्ट रेडी होईल असं वाटतं तुम्हाला? ऑलमोस्ट झालाय आता प्रोजेक्ट. स्विमिंग पूल ओपन झालंय, फक्त जे टर्फ आहे आणि जिम आहे त्यांना थोडा वेळ लागेल. ओके. आणि त्याच्यानंतर कधी लाभ होऊ शकेल आमच्या ऑडियन्स त्याचा? 15 दिवस ते ना, 15 दिवस मॅक्स. लवकर रिलीज करावं लागेल मग आम्हाला. नाही, लवकर रिलीज लगेच, म्हणजे कसं ऑडियन्सला कळायलाही पाहिजे तेवढं की काय होतंय आपल्या छत्रपती संभाजीनगर. काय त्यांच्याबद्दल एक सर्वात मोठी गोष्ट, आवडणारी गोष्ट काय तुमची? हा, ते फोकस्ड आहे सर. फोकस्ड आहे ते. असं लाईक काम ओरिएंटेड नसतं का माणूस, कंटिन्यू काम ओरिएंटेड. हा, भयानक असं नाही का. आशिष काय झालंय आजचं, म्हणजे असं काहीच नाही. डायरेक्ट वेळेवरती काय झालंय, काय काय कंटिन्यू काम ओरिएंटेड आहे आणि फोकस इंसान म्हणजे. आणि वेळेचं पण पंक्च्युअल पण आहे त्यांना, यावेळेस एवढं झालंच पाहिजे आणि हे करावंच लागेल. ही गोष्ट मला क्वालिटी आवडते सरांची. ओके. तू बघितला असेल विक्रम सरांना, त्यांच्या बॉडीवरच बघ किती कन्सिस्टंट असेल. नाही, बट कसं मिस्टर इंडिया ऑडियन्सला कसं वाटतं की मिस्टर इंडिया म्हटल्यानंतर हाताखाली 2-4 मॅनेजर असतील, सगळ्या गोष्टी असतील. मेहनत थोडासा एकटे हँडल करतात. त्यांचं असं मॅनेजर वगैरे असं पण स्वतः सगळ्या गोष्टी. येस.
ते सोशल मीडिया मॅनेजर वेगळं झालं, बट पर्सनली त्यांना काहीच नाहीये, ते पूर्ण स्वतः हँडल करतात. स्वतःचा डाएट स्वतःचं डाएट थोडी आले बनवतात, पुरा खुदका बनणार सगळं. ते औरा असताना ते म्हणताना ते खरं आहे, ते नाही थोडं वो जो सक्सेसफुल इंसान के साथ तुम बैठे ना बाजू में, वो औरा अलग रहता है, नाही एक आणखी एक बोलेल, 4 नाही 40 शिकायला मिळतील. त्यातले एक जरी घेतले ना ऑडियन्स, एक जरी रायटिंग लाईव्ह होऊ शकते. एक्झॅक्ट. मी आणखी एक बोलेल, ऋषिकेश पाटील क्रिएटर माहिती असेल. येस. आणि अक्षय आठरे. येस. खूप भारी क्रिएटर आहे. ऋषिकेश पाटीलचं एक सांगेल मी, म्हणजे ते आता भले माझा मित्र आहे, पण मित्र आहे म्हणून काय, माझं इन्स्पिरेशन आहे लिटरली. आता कंटेंट क्रिएशनच्या बाबतीत ऋषिकेश पाटील खरंच इन्स्पिरेशन आहे माझं. तो म्हणजे तो त्याच्या फील्डमध्ये परफेक्ट नाही का, त्याला असं तो काम स्वतः करतो, एडिटिंग स्वतः करतो, त्याची दुकान पण त्याचं दुकान आहे, तुम्हाला माहिती सह्याद्री माइंड्समध्ये, स्वतः सांभाळतो, म्हणजे सगळं करून तो एवढं फ्री आहे सगळ्यांसोबत. लाईक खूप भारी आहे तो, काम ओरिएंटेड इंसान आहे. मला तुम्ही त्याचा पण पॉडकास्ट नक्की घ्या. चालू आहे. काल बेटर कॉल झाला होता ऋषिकेश पाटील, ऋषिकेश गाडेकर. त्याला बोलतोच हा ठीक आहे, चांगला मित्र आहे माझा, एकदम मला जवळचा मित्र आहे तो. रिसेंटली आपल्या नगरमध्ये त्यांची एक शाखा ओपन झाली आहे. म्हणजे बाहेरचं दिसतं ना ते वेगळं असतं, पण तुम्ही भेटलं ना त्याला, प्रत्येक ऑडियन्सला आय थिंक जो हा एक गैरसमज असतो, कारण की आम्ही पण जसं घेतले ना 2 जणांचे, तर त्यांचं असं असतं की एक फेम भेटत गेला की ते ऑडियन्सला इग्नोर मारतो. नाही, काय असतं माहिती का, म्हणजे त्याच बोलतो मी, हे इग्नोर वगैरे म्हणजे काही जणांचं असेल, पण काही जण जे करताना काम त्यांना खरंच वेळ, लिटरली वेळ नसतो, तो वेळ नसतो त्यांना. आता त्याला समजा त्याला ऋषिकेश पाटील मी कॉल करशील, भेटायचं माणसाला आता इथे भेटायचं, अरे त्याची काहीतरी मजबुरी असेल भाई, त्याचे काहीतरी शेड्यूल असेल भाई, त्याचा जॉब असेल तो. पण ऑडियन्स ते नाही समजून घेतो. ऑडियन्सला वाटतं जर आम्हाला भेटायचं तर भेटणार 2 मिनिटांना काय होणार आहे, ऑडियन्स तो विचार करतो 1 मिनिटात फोटो काढला तर काय होणार नाही. पण मग ते खूप इम्पॉर्टंट असतं, असं नसतं, ते दुसऱ्या वेळी पण विचार केला पाहिजे ऑडियन्सने आजकाल. आणि अक्षय आठरे दादा पण, अक्षय आठरे म्हणजे असेल तो पण खूप काम ओरिएंटेड दादा आहे. त्यांनी आता सलून सख्यांचं काय, तो खूप भारी कंटिन्यू, असं नाही रेकॉर्ड करायचं, दादाला मी तसं पण बोलतो. आम्हाला की गाडेकर म्हणजे स्वतः ऋषिकेश गाडेकर स्वतः एडिटिंग वगैरे करतात. त्यांचं शेड्यूल त्यांची एवढ्या शाखा आहेत क्लोथिंगच्या, त्याच्यानंतर ते माझं जर कंटेंट क्रिएट, ब्लॉगिंग, युट्यूबवर पण आहे ना त्यांचं. हो, रात्री 3-3 वाजेपर्यंत एडिटिंग करतो. शूट साठी भेटलो होतो ऋषिकेशला त्याला. वर्ष शूट झालं, ते इंजिनियर वरचं शेतकरी पहिलं होतं आमचं, पहिलं होतं दादासोबत शूट. तर आम्ही गेलो, व्हिडिओ झाला, आम्ही रस्त्याला गेलो, एक तास संपला नाही, त्याचा व्हिडिओ रेडी होता. एवढा हात बसलाय ना त्याचा, लगेच लगेच पोस्ट करून आय थिंक परफेक्ट असतात. मी असंच आहे ना, येथे बघितलं, आम्ही पॉडकास्ट घेत होतो सेटअप वगैरे, 5 मिनिटं द्यायला, 5 मिनिटात जे बसला तो 5 मिनिटात तो शूटच करून आला होता, शूट करून आला आणि नंतर पोस्ट करून दिली डायरेक्ट 5 मिनिट. एडिटिंग यज्ञेश मस्त एडिटिंग करतो, एडिटिंग आवडत मला. त्यांनी 2-3 टिप्स पण सांगितल्यात ऑडियन्सला की जेणेकरून साऊंड कसा, लोकेशन वगैरे काय, तशा गोष्टी जर मेन्शन केल्या तर येस. म्हणजे मला एकतर चालेल ना, माझा एक कन्सेप्ट असला एकदम भारी कन्सेप्ट डोक्यामध्ये, पण मी काय करतो म्हणजे कधी कधी रिक्वायरमेंट नुसार कंटेंट मध्ये चेंज करतो. म्हणजे असं डिपेंड राहतच नाही मी, आता ही अवेलेबल का, हा अवेलेबल का, पण दोघांमध्ये काय होईल, दोघांमध्ये काय कंटेंट आहे त्याच्यावर डिपेंड असतं मला कधी कंटेंट. म्हणजे मला कंटेंट वेगळा असतो तरी वेगळा पण होतात, म्हणजे डिपेंडन्स ठेवलीच नाही मी अजिबात. डिपेंडेंट राहिलं ना आपण लॅक पडून जातो, मागं होऊन जातो. 100% जास्तीत जास्त स्वतःच करायचं प्रयत्न. आणि ही गोष्ट अशी की सोलो नाही होऊ शकत, ते पण बरोबर आहे. एक जण पाहिजे सोबत, एक जण पाहिजे, तसं हाच बेटर बाकी काय बाकी ते आहे ते आता तुमच्या समोर आहे. जो आहे कन्सिस्टन्सी ट्राय तो कर, कन्सिस्टन्सी रखने का. आता ही आता समजा फक्त हेच नाही, ही माझं माहिती आहे का, ही माझं ठीक आहे मॅनेज करते, ठीक आहे, ही पूर्ण इव्हेंट ही पूर्ण ऍक्टिव्ह मॅनेज करते. आता मी फक्त दिसतो, फक्त सोशल मीडियावरती किंवा तुम्हाला दिसतो, पण असं मागे जे असतं आता कॅफेचं पण आता हीच मॅनेज करते. इव्हन ते सामान आणण्यापासून काय काय लागणार आहे वगैरे, खूप लहान गोष्ट असते. कॅफेमध्ये कॅफे किती मोठी असतं ना की म्हणजे सर्वजण आहे ना, जो फ्रंट जो कॅमेरा आहे ना, बिहाइंड द कॅमेरा सगळी मेहनत बिहाइंड द कॅमेरा. आता ही इव्हेंटचं पण आता मी फक्त काय करेल, जास्तीत जास्त मार्केटिंग वगैरे किंवा भेटेल लोकांना,
ही सगळ्या गोष्टी करते, जागेस पासून परमिशन पासून सगळं हेच करते. माझं लास्ट टाइम मी दांड्या गेली नव्हतं राजंड्या. दांड्यानंतर एवढे लोकांचे गैरसमज झाले आणि ते का झाले मला ते पण माहित नाही, तरी लोक माझ्यापासून दूर गेले. त्यावर मी दांड्या गेली म्हणून. आय डोंट नो वाय. जो हे टाकू शकता तुम्ही दांड्या ऑर्गनाईज केला तुम्हाला पासेस वगैरे दिले नव्हते? नाही, तसं काही नव्हतं. इंटरनल होतं जे होतं ते. पण तेच ना, म्हणजे इंटेन्शन नसतं, पण त्यांना काय गैरसमज होऊ शकतो ते आपण नाही सांगू शकतो. नंतर कळालं मला त्यांचा गैरसमज काय. ते कधी येतात 2 महिन्यात 3 तू असंच केलं, अरे मला माहितीच नाही तू बोलाय. अरे एकच उपाय आहे, सगळे ऑप्शन आहे सगळ्या गोष्टींना. बोलताना तिथेच 50% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो की तुम्ही चिडलेले नाही, बोलून दाखवा मला, आपण सोल्युशन काढू काहीतरी. कम्युनिकेट नाही करत तुम्ही, बोलून दाखवा मला नाही आवडलं किंवा मला राग आला, बोलत पण नाही भाई. त्याच्यामुळे समोरच्याला कळायला पाहिजे. हा, बोला भाई, मी शिव्या खाईल 2, बोलून पण नाही दाखवत काहीच नाही. लास्ट टाइम तर असं झालं भाई माझी चुकी काय, मला तेच सांगा पहिले, नंतर भांडायला माझ्यासोबत नाही, काहीच नाही, बोलतच नव्हते. असं थोडी असतं भाई. समजा तुम्ही यार काही असं नका करू. अरे दांडे या सगळेजण यावेळेस नावाने घेणार सगळेजण या. काय इंटरव्ह्यू गैरसमज झाला होता? इंटरव्ह्यू गैरसमज काय झाला? नाव नका घेऊ, काय अडचण नाही. त्यांना इन्क्लूड नाही केलं आम्ही, त्यांना घेऊन नाही चाललो. अच्छा, म्हणजे कॉम्बिनेशन करून तुम्हाला आम्ही एकटे केलं सगळेजण, दोघांनी सांगितलं नाही आम्हाला कोणाला. असं झालं काही लोकांचं गैरसमज. पण तसं काही नव्हतं. आम्ही प्रयत्न केला होता सुरुवातीला, नंतर मग आम्ही काम केले स्वतः, रात्रभर भाई काम केले मी स्वतः ते जागेवरून. अरे मी स्वतः तुला सांगतो, मी पहिल्या दांड्याला मी स्वतः द्यायला गेलोय माहितीये का तुला. मला इव्हन ते घेणारे पण म्हटल्यावर तू 5 द्यायला आला म्हणे डायरेक्ट, माहिती. अरे असं पण झालंय पूर्ण. काय म्हणतात, बेसिक गोष्टी केल्या आम्ही. तेच आता म्हणजे काय माहिती यार, मला करू काहीच. बोला, राग आलाय सांगा, आपण सोल्युशन काढू काहीच, सोल्युशन काढू. वाईट वाटत असेल तुम्हाला? खरंच वाईट वाटतं यार मला यार, प्लीज असं नका करू यार. खरंच एकदम असं मला. सगळ्यांना समजेल भाई, मी ज्याला सांगतोय मी सगळ्यांना समजेल. तुम्ही बोला, मला बोला, या बिंदास कॉल करा, एक मला बोला असं मला राग आलाय, आपण सोल्युशन काढू काहीच, काय हरकत नाही. दॅट्स इट. ओके, सर्वात फेवरेट क्रिएटर कोण आहे तुमचा आतापर्यंत? जो फ्रेंड स्टार्टिंग पासून फ्रेंड आहे ना, आता पण फ्रेंड आहे असं? फ्रेंड का एक फेवरेट क्रिएटर सांगू? फ्रेंड वेगळं सांगा. कंटेंट क्रिएटर मध्ये फ्रेंड कोण आहे? तो एक इन्फ्लुएन्सर आहे, पण तो तुमचा फ्रेंड आहे, आधीपासून पण आहे, आता पण आहे. माझे फेम पण होता, आता पण जसं यांच्यासारखं. आता माझे कोण आहे? यज्ञ चांगला मित्र आहे माझा, क्रिएटर मध्ये म्हणतो. यज्ञ चांगला मित्र आहे एकदम. आपले वैद्य चांगले मैत्रीण आहे. इथे काही पण क्रिएटरबद्दल अशी एखादी गोष्ट जी त्यांनी नाही सांगितली तुम्हाला माहिती, सिक्रेट? अरे वा, एवढं आहे ना, डायरेक्ट तोड दाखवणार नाही कुठं. खूप जास्त तसं काही नाही. नाही, चांगला पोरगा आहे तो, मनाने येत नाही, खूप चांगला पोरगा आहे बरं का. बोलायला असेल तर मुफट किंवा मग बोलून बालिश वगैरे आहे, बालिश आहे पोरगा ते डायरेक्ट. पण मग मनाने चांगला पोरगा आहे. वैद्य पण अशीच आहे, बोलायला वगैरे चांगली. ही लोकांना आहे ना मिसअंडरस्टँडिंग खूप होतात ऑडियन्सला पण आणि तुमच्या इन्फ्लुएन्सर मध्ये. कारण की आम्हाला पण असं होतं, आम्ही जेव्हा 1-2 पॉडकास्ट जेव्हा शूट करायला गेलो ना, त्याच्या आधी आमचं माइंडसेट फार वेगळं होतं त्यांना. पण जेव्हा रिअलिटीमध्ये आपण इंटरॅक्शन होतं, सगळं क्लिअर होतं, तेव्हा तो माणूस ओळखायला जातो. गाईस तुम्ही बिंदास या. लाईक मला चांगलं वाटतं तुमच्यापेक्षा मला तुम्ही भेटले या गाईस. खूप जण मला असे भेटताना दुरून नाही का, असं बघता येतच नाही माझ्याकडे. असं ते थोडं हे होतं ना, असं कोण. तुम्हाला एकटं राहायला आवडतं की ग्रुपमध्ये राहायला आवडतं? मला खूप कमी जणांची कंपनी म्हणजे आवडते. म्हणजे ग्रुपमध्ये तसं काही नाही, ग्रुपमध्ये राहायला म्हणजे कसं म्हणतो, असं कसं की एखाद्याला ठीक आहे ग्रुपमध्ये पण तो राहतो असं काही नाही. तो एक आउट ऑफ इंडिया कधी स्पॉन्सर वगैरे भेटलं का? नाही, ड्रीम स्पॉन्सर नाही. ब्रँड का? ब्रँड नाही भेटलं. आणि ऑडियन्सला काय टिप असेल समजा ते मिसअंडरस्टँडिंग न होण्यासाठी? कसली मिसअंडरस्टँडिंग? म्हणजे कसं होतं माहितीये का, कम्युनिकेशन ठीक आहे. आता प्रत्येक नॉर्मल गोष्टी प्रत्येक ऑडियन्स इन्फ्लुएन्सरला नाही भेटू शकत. पण कसं असतं माहितीये का की कॉपी कंटेंट वरून कधी कधी ऑडियन्स नाराज होते, फर्स्ट थिंग. आणि सेकंडली कसं होतं की एखाद्याने एखादा व्हिडिओ टाकला आणि त्यात मेन खूप नॉर्मल गोष्ट असतात आणि त्यांनाही आता कळायला लागले की तुम्ही मेसेज करता तर तुम्हाला रिप्लाय नाही येणार आहे. नॉर्मल गोष्ट आहे. 100K जर फॉलोअर्स आहेत तर प्रत्येक जर मेसेज करतात तर नाही येणार रिप्लाय, खूप कॉमन गोष्ट आहे. पण बाकी जर म्हटलं
तुम्हाला कोणी इव्हेंट मध्ये भेटलंय, तुम्ही एखादा फोटो नाही दिला मिसअंडरस्टँडिंग, हा होतं. तुम्ही 4 लोकांना सांगणार त्यांची मिसअंडरस्टँडिंग. ओके, हे खूप महत्वाचं पॉईंट बरोबर बोलला. एक खरंच गाईज नाही का, आता सांगितलं म्हणजे काही जणांना खरंच वेळ नसतो गाईज, आता नाही का वेळ काढावा तर ती वेगळी गोष्ट, पण मी डीएम्स वगैरे दाखवतो, जेवढा बेस्ट राहील, जेवढा प्रयत्न होईल मी सगळ्यांना रिप्लाय करतो. पण काही ना काही नसतं का, ते काही ना काही राहूनच जातं, 20% असं राहूनच जातं. मग त्यांना एवढं सांगेल मी, तुम्ही नाराज नका हो गाईज, आम्ही खूप जास्त प्रेम करतो तुमच्यावरती. फक्त करेल आम्ही सगळ्यांना रिप्लाय, पण थोडं लेट होईल किंवा मग कधी ना कधी करेलच रिप्लाय. तुम्ही फक्त तेवढं अनकंडिशनल लव्ह करा आमच्यावरती, बस तेवढीच अपेक्षा आहे तुमच्याकडून. बाकी लेट होईल पण नक्की काय. ओके, ऑडियन्स साठी एक मेसेज किंवा स्टुडंट साठी एक मेसेज जो तुम्हाला वाटतं की प्रोफेशनल आणि पर्सनली हँडलिंग त्यांना लाईफ मध्ये बेटर आहे. ओके गाईज, कधी पण आहे ना ऑप्शन जास्त पाहिजे तुमच्याकडे लाईफमध्ये, कधी पण ऑप्शन पाहिजे. एक तर सगळ्यात बेसिक प्रॉब्लेम इंडियन मुलांचा, फॅमिली तुम्हाला भयानक त्रास देईल. फॅमिली त्रास नाही दे, त्यांचा असतं भाई मुलगा सेटल व्हावा, हा त्यांचा वेगळा असतं पर्स्पेक्टिव्ह. तुम्ही ऑप्शन कधी पण ठेवा लाईफमध्ये. तुम्ही कंटेंट क्रिएशन करता, फक्त कंटेंट क्रिएशन अजिबात नका करू. सही मतलब माझं पर्सनली पॉईंट आहे, लोकांचा नसेल किंवा त्यांचा नसेल, बाकी क्रिएटर्स नाही, मी क्रिएटर ऑब्विसली जे गोष्टी आवडतील 100% ठीक आहे, पण ऑप्शन 2 ठेवायचेच. आता हा फोटोग्राफी करतोय पण सोबत दुसऱ्या पण गोष्टी करतोय, तर असं आम्ही करतोय म्हणून नाही बोलतो तुम्हाला, पण काहीच कसं असतं लाईक एक फिक्स इन्कम तुम्हाला आलीच पाहिजे कुठून, एक फॅमिलीसाठी वेगळी, आणि तुमच्या आवडीची गोष्टी आहे ना ते करा तुम्ही, पण ऍज ए प्लॅन बी म्हणून करा कधी पण फिक्स इन्कमच्या गोष्टी कराच. जर का तुम्हाला फिक्स इन्कम इकडून जास्त येत असेल तुमच्या हॉबीमधून तर ऑब्व्हियसली ते करा, नाहीतर तुमची आवड म्हणून तुम्ही सगळंच लावता त्याच्यावरती, काहीच आउटपुट नाही तर काहीच फायद्याचं लिटरली. वेळ देऊन वेळ सगळ्यात महत्वाचा काहीच, वेळ तुमचा वाया नाही घालून जॉब करून करा. आता एक एमपीएससी मध्ये किंवा युपीएससी मध्ये काय असं नाही का, 2 काहीतरी अटेम्प्ट फिक्स असतात, 3 अटेम्प्टला तुम्ही 100% द्या, 1 वर्ष द्या, पण त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या गोष्टी करून ती गोष्ट करा. त्याच्यामुळे जास्त वेळ एका गोष्टीला कधीच द्यायचा नाही एका गोष्टीला. कंटेंट क्रिएशन असो काही पण असो. 5 वर्षानंतरचे काय स्वप्न आहेत? ओके, 5 वर्षानंतर सध्या मी जिथे आहे ना, मला काही अपेक्षा नाही वेगळ्या. आता माझे 100 के, तर मग मला असं वाटतं तरच मी ग्रो करेल, चांगलं जास्त भारी देण्याचा प्रयत्न करेल ऑडियन्सला. माझी कंटेंट क्वालिटी आणखी सुधरेल, मी आणखी लोकांपर्यंत फिरेल. आता फक्त मी महाराष्ट्रात आहे, समजा महाराष्ट्राच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करेल, हिंदी कंटेंट क्रिएशनमध्ये ट्राय करेल. आणि हा दॅट्स इट, तेवढंच स्वप्न आहे माझं. एवढं स्पेशल असं काही 5 वर्ष जे जिथे आहे त्याच्यापेक्षा प्लसच राहायचं, अपग्रेड करायचं. गोल वगैरे नाही, ही जर्नीच आहे माझी, डायरेक्ट जर्नीच करते. प्रोफेशनल म्हणजे लाईक जॉब प्लस कंटेंट क्रिएशन किंवा दुसरी एखादी फील्ड जर चूज करायचे असेल तर विद्यार्थ्यांनी काय नोटीस केलं पाहिजे किंवा ते कसं मॅनेज केलं पाहिजे? ओके, ऍज आय सेड नाही की तुम्ही स्पेसिफिक, आता तुम्ही जॉब तुमचा इंजिनिअरिंग मधून बाहेर, एक्झाम्पल घ्या, इंजिनिअरिंग मधून तुम्ही बाहेर पडले तर तुम्ही एक स्पेसिफिक वेळ ठेवा की लाईक मला 1च वर्ष द्यायचं किंवा मला 2 वर्ष द्यायचं आहे या गोष्टीला. 2 वर्षांतर जर का मी खरंच त्याच्यामध्ये सक्सेसफुल झालो किंवा मला प्रॉपर इन्कम यायला लागली, घरचे पण खुश आहेत, देन तुम्ही करा भाई, बिंदास करा. पण 2 वर्षांतर तुम्हाला प्रॉपर आउटपुट नाही भेटलं आणि तुम्ही जर का नाही करत, तुम्ही प्लॅन बी शोधा. प्लॅन बी पाहिजेच तुमच्याकडे. जास्त वेळ देऊ नका. क्या होता है ना, फिर बाद में पछतावा करते इंसान. हे मेरे बहुत इंसान जुना आहे. नंतर मग हे करतात, मी खूप जण पाहिले जे 5-5 वर्ष प्रिपरेशन करतात युपीएससीची आणि नंतर जॉब करतात. भाई काही फायदा नाही भाई, ते रडता लिटरली, माहिती का, रिग्रेट करतात. तर रिग्रेट तुम्ही नका करू गाईस. स्पेसिफिक वेळ द्या, 1-2 वर्ष तुमच्या आवडीला किंवा तुमच्या जॉबला तर ठीक, आवडीला, आणि नसेल होत तुमच्याकडून तर मग तुम्ही प्लॅन बी करा. दॅट्स इट. ओके, सिम्पल वे आहे. तुमच्या लाईफ जर्नीमधून तुम्हाला जर एक टिप द्यायची असेल ऑडियन्सला तर काय असेल तुमच्या लाईफ जर्नी स्पेसिफिक? ओके, लाईफ जर्नी मधून काय आहे गाईस, विचार खूप जास्त फिलॉसॉफिकल होऊ लागले. मी नाही फिलॉसॉफिकल, पण आता काय निघू लागले ते असं. ठीक आहे, माझंच नाही, समजा एक्झाम्पल सांगतोय. माझे हा एक मित्र आहे आणि तिचे 4-5 मित्र आहेत. ते खूप दारू वगैरे सिगरेट पिणारे, म्हणजे सिगरेट वगैरे सॉरी ते कट करा, दारू वगैरे पिणारे, रोज पार्ट्या करणारे किंवा मग टाइम वेळ वेस्ट करणारे. पण त्यांच्यामध्ये एखादी क्वालिटी असेल किंवा ते मित्र असतील चांगले तुमचे किंवा एखादी क्वालिटी असेल त्यांच्याकडे, ते समजा एडिटिंग भारी करत असेल, तुम्ही जा त्यांच्यामध्ये, तुम्ही चांगली क्वालिटी घ्या त्यांच्याकडून, एडिटिंग शिका. तुम्ही बाकीच्या गोष्टी न करू, जो गोल के लिए सही वही करो ना. आता एवढे सक्सेसफुल लोक पाहिले आपण ऍप्रिशिएट करतोय ना भाई, तुम्हाला ऍप्रिशिएट करायला तुम्ही असं वाटत
असं वाटत नाही का तुम्हाला आतमधून तुम्हाला मला तर काय वाटतं माहितीये का, आता विक्रम दादा जिथे आहे ना, मला तिथे जायचंय. म्हणजे उसकेचं बनणं काय वेगळं, एक इन्स्पिरेशन लागतो तो काहीच, बस वही बोलणं आहे. ओके, तुमचा इन्स्पिरेशनल पर्सन कोण आहे? तर विक्रम दादा सो. हा, कशामध्ये? तुमच्या लाईफमध्ये ओव्हरऑल ना की लाईक, अच्छा ओव्हरऑल लाईफ मध्ये शाहरुख खान बेस्ट. तो लाईक यार लेजंड शाहरुख. त्यांच्यातली माझं लाईफ मधलं ड्रीम पण आहे, मला त्यांना एकदा भेटायचं. ओके, त्यांच्यातली एखादी गोष्ट तुम्हाला घ्यायची असेल बोल, तर तो कोणता असेल? ते रिस्पेक्ट करतात सगळ्यांचा, इव्हन ते लेडीजचा खूप जास्त रिस्पेक्ट करतात. हा, त्यांच्यावर ते तर आहे. रिसेंट ते आधीपासूनच होते, आता कळतंय. त्यांची ओरिएंटेशन स्किल्स मला घ्यायचे आहेत. त्यांचा बोलण्याचा जो हे टोन आहे, किंवा मग जो काय म्हणतात त्याला, पॉइंट टू पॉइंट बोलणं आहे आणि एकदम स्मार्टली ना, मला ते खूप घ्यायला आवडेल त्यांच्याकडून. आणि त्यांचं स्ट्रगल, त्यांची जर्नी, भाई जो माणूस 0 to 1000 आहे आता, तर स्ट्रगल, जी जर्नी त्यांनी एन्जॉय केली ते नेहमी म्हणतात, शाहरुख खान नेहमी म्हणतात लाइक सक्सेस इज अ जर्नी नॉट अ डेस्टिनेशन. वो बोल रहे मैं अभी सक्सेसफुल नहीं बोल रहे, वो मेरी अभी होना है. म्हणजे इतके एक तो माणूस आणखी एवढा सक्सेस होऊन पण तो म्हणतोय मला आणखी सक्सेस व्हायचं, तर किती त्याचे काय विजन्स असतील भाई. तो काय बोलणार शाहरुख सर के बारे. ओके, तुमच्याबद्दल एक चांगली गोष्ट आणि एक वाईट गोष्ट? चांगली गोष्ट तर काहीच नाही माझ्याबद्दल. वाईट गोष्ट आहे, मी खूप आळशीपणा करतो, मी उशिरा उठतो. आणि काय, हा, मी नाही म्हणू शकत खूप लोकांना. हे खरंच मला सगळ्यांना बोलतात, मी नाही बोलतच नाही लवकर, नाही का. मी नाही न बोलल्यामुळे माझे खूप हे पण होत झालंय की लाईक लॉसेस. एक्झॅक्टली, कारण की मी काय म्हणत असतो की एखाद्याने समजा एक्झाम्पल तुम्ही घ्या बरं का, आता तुम्ही मला बोलले पॉडकास्टला, मी डायरेक्ट नाही म्हणणार तुम्हाला. जर मला खूप सारे काम असले तर नाही म्हणणार, अरे यार आपण काय करू, एवढं शेड्यूल मध्ये असं तसं करू. पण मी नाही म्हणू शकत, माझे काम असले. मला नाही बोलणं शिकायचंय काय. हा, आणि नाही म्हटलं आपण करू बघू म्हटलं ना, तर समोरचा काय होतं ते समोरच्याला एक्सपेक्टेशन पण ठेवतो त्याच्यावर. आणि त्यांच्या नजरेमध्ये आपण असं असतो ना, थोडं येऊन जातं हळूहळू की पंक्चर नाही बनलाय काय. तर नाही म्हटलं ऍटलीस्ट नाही काय, नाही बोलणार आहे खतम बात. मध्ये करू ही गोष्ट नाही म्हटल्यानंतर पण लोकांना राग येतो. पण डिले 4-5 डिले झालेलं मग ते राग कुठेतरी. तर मला नाही म्हणणं शिकायचंय लोकांना की मी नाही करू शकत, मी नाही. पण असं पण आहे ना की तुम्ही नाही म्हणत नाही म्हणून तुम्हाला एवढं प्रेम भेटतंय किंवा एवढं सपोर्टिव्ह ऑडियन्स. याच्यामुळेच ऍक्च्युली मी लोकांना, जसं मी सांगितलं ठीक आहे, मला लोकांना दुखायला नाही आवडत म्हणून मी नाही म्हणत. पण मग यार भाई करना पडेगा, अभी करना पडेगा. असं पण होऊ शकतं ना की जेव्हा तुम्ही नाही म्हणायला शिक्षण, तेव्हा मग पुन्हा ऑडियन्सला वाटेल अरे यार ह्याला फेम भेटणार तर हा आता नाही म्हणतोय. ते पण सांगितलं तुम्हाला. अरे जसं ऋषिकेश पाटीलचं एक्झाम्पल दिलं मी, भाई नसतं वेळ ऍक्च्युअली लोकांना, आणि नाही करू शकत. इथे तर प्रॉपर काम करून 9 to 5 जॉब करून बाकी वेळ करणारे लोक. ठीक आहे, क्लॅरिटी, जस्ट क्लॅरिटी ठेवताय मला. ओके, ते शिकायचं मला, क्लॅरिटी ठेवून लोकांचं. बट जसं मी सांगितलं की ऑडियन्सला एक निगेटिव्ह पॉईंट, सो ऑडियन्सला एक मेसेज आय थिंक तुम्ही दिला पाहिजे की जेणेकरून तुम्ही जेव्हा नाही म्हणायला शिक्षाल तेव्हा कसं होतं की ऑडियन्सला खूप लवकर मिसअंडरस्टँडिंग होतात. मला तोच कन्सर्न नाही पडत की खूप लवकर की ठीक आहे फेम भेटला तेव्हा एक्सेट्रा बोलूच करतात, ते जास्त झालं वगैरे. ते आय थिंक एक मेसेज तुम्हाला तो ऑडियन्सला क्लॅरिफाय केला पाहिजे की ते नसतं, असं काही नसतं. ते काय देवाचं म्हणता येईल किंवा ब्लेस्ड आहे मी खरंच. मला ऑडियन्स खूप गुड भेटलेली आहे, जेवढी पण आहे असेल. खूप थँक्यू. आणि मी तेच म्हणेल तुम्हाला, मला सगळ्यांचा रिप्लाय करणं पॉसिबल नाही, तसं सांगितलं मी वेळेअभावी, किंवा मग मला काही दुसरे पण असतील, किंवा मग 2 जणांकडे अकाउंट पण असतात, किंवा ते बघत असतील मॅसेज. सो मी फक्त एवढं सांगेल की तुम्ही फक्त अनकंडिशनल लव ठेवा, आणि आम्ही तुमच्यापेक्षा जास्त प्रेम करतो फक्त, आणि जेवढं देतो त्याच्यापेक्षा 100 पट जास्त देण्याचा प्रयत्न करेल आम्ही. थँक्यू गाईज सगळं. तुम्ही राजस्थानला गेले होते, कसा एक्सपिरियन्स होता? खूप भारी एक्सपिरियन्स होता. खाटू श्याम मी पहिल्यांदा महाराष्ट्राच्या बाहेर गेलो पाहिजे. नाही ठीक आहे, पहिले किती गेले ना, आग्रा गेलो होतो एकदा. तुम्हाला नेलं होतं यांनी? नेलं होतं, मी गेलो होतो खाटू श्यामला. मग आम्ही म्हणजे विजय होता, त्यांनी नेलं होतं आम्हाला, माझी उपमावर त्यांनी सगळं केलं होतं हे ऑर्गनाईज. त्यांनी नेलं होतं आम्हाला सगळं थिएटर्स, 10 थिएटर्स नेलं होतं, त्याच्यामध्ये पण होतं काय. मग छान होता एक्सपिरियन्स. आम्ही इकडून गेला पण, आणि इथे पण आल्यानंतर आपल्या गणपती मंडळामध्ये जेव्हा स्थापना केली, म्हणजे ही कन्सेप्ट आता आपण ट्रेंड नाही म्हणू शकत, मी ट्रेंड नाही बोलणार, पण सध्या खूप
क्रेज आहे आपलं खाटूश्याम बाबाजी. क्रेज पण नाही, सॉरी बोलताय ना, असं खूप खाटूश्याम बाबाजींचं खूप हे सध्या भक्ती खूप जास्त वाढलंय, प्रसार खूप होत आहे. मग त्यांचं असं मत होतं की आपण खाटूश्याम बाबांचं दर्शन तर घ्यायला जाऊ, पण त्यासोबतच इथल्या लोकांना दर्शन व्हावं म्हणून आपण त्यांची ती संकल्पना होती. तिथली प्रतिमा सेम बरं का, सेम प्रतिमा त्यांच्या जवळ ठेवलेली प्रतिमा आपल्या शहरामध्ये आणून इथे मंदिर स्थापन करू, किंवा सुरुवातीला गणपती बाप्पाच्या जवळ ठेवलं 10 दिवस, आता तिथं मंदिर बांधणार आहे. ओके. म्हणजे ती मूर्ती आम्ही अक्षरशः काय केली, जी बाबांचं मंदिर आहे बाबांच्या बाजूला ठेवली, थोड्या वेळात त्याची पूजा केली, मग आणली तिथे. म्हणजे असं तुम्ही असं फरक नाही करू शकत, तीच प्रतिमा इथे आणला तिथं मंदिर बांधणार आहे. मंदिर बांधणार आहे. खूप छान कन्सेप्ट केला आहे विजय सरांनी, खूप भारी. आम्ही मग राज्यपाल आपले हरिभाऊ बागडे त्यांना पण भेटलो, त्यांच्यासोबत पण इंटरॅक्शन केलं आम्ही. तो खूप छान एक्सपिरियन्स होता आम्हाला. म्हणजे आम्हाला पहिल्यांदा राजभवनात जायला भेटलं, की एवढ्या लहान मुलासाठी खूप मोठी गोष्ट आहे, खरंच खूप मोठी गोष्ट. राजभवन भाई, राज्यपाल सर्वांनी स्टोरी टाकल्या होत्या. खूप सुंदर एक्सपिरियन्स होता, म्हणजे बेस्ट. आणि सर नानांना भेटलो आम्ही, प्रश्न विचारले राजभवनामध्ये, आम्ही नाश्ता केला त्यांच्यासोबत. हो, अरे वा, हो, तो एकदम रॉयल फिलिंग आली ती आपली. तर नंतर मग आम्ही वेळ भेटला आम्हाला, आम्ही येताना मध्य प्रदेशला गेलो, उज्जैनला. ओके. महाकालचा आम्हाला तिथे जायला वाजले 9:30 ते 10. मग गेट बंद होणार होतं 10 मिनिटं. मी असं का पळत गेलो, भयानक इतकं जोरजोरात पळत गेलो. आम्ही गेट बंद करणार होते, मी पोहोचलो आणि मागेच समजा मी थांबवलं, येतात मागून जर आले लोक, आणि आम्हाला गेल्यावर आरती भेटली. गेट बंद झाला. इव्हन काही जण राहिले मागे आमच्यातलेच आरती, मी सगळे मिस झाले त्यांचे. तर आम्ही खूप सुंदर एक्सपिरियन्स होता माझा, म्हणजे महाकालच्या आरतीचा खूप छान होता. म्हणजे इव्हन मी एवढा आस्तिक पर्सन म्हणजे आहे, पण एवढा नाही का, पण तरी मला तिथे जाऊन असं भरून आलं, मन भरून आलं. एवढं सुंदर एक्सपिरियन्स होता महाकालच्या आरती. आणि तुम्ही लगेच निघाले होते? हा, नेक्स्ट डे मग इकडे आलो होता. ट्रॅव्हलिंग मध्ये किंवा जेवढे कंटेंट क्रिएटर्स आहेत त्यांच्यामध्ये सर्वात एक्सपर्ट कोण आहे? अरे बा, सर्वात आता तो तुला सांगतो मी, इतकं बेकार बरे बाबा. आमचा ड्रायव्हर पण परेशान झाला, ड्रायव्हर धरून ते विजय सर पण परेशान झाले आम्हाला. ते काय म्हणलं आम्हाला, अरे तुमच्यापेक्षा तर बेटर ते लहान मुलं असतात ना ट्रिप मधले, नाही कोण तो आपला केच माहिती करण, तो एकदम डेंजर. तो कृष्णा, दीपू, वैदेही, यज्ञेश और कोण था, सोनू, करिश्मा दी, भयानक नुसता नुसतं तुम्ही आले पाहिजे. ब्लॉग बघा ना रे, आपला नटखट कृष्णाने ब्लॉग टाकलाय त्याच्यामध्ये बघा, नुसता धिंगाणा. अरे आम्ही एवढं प्रँक केला माहितीये का, आम्ही हॉटेल होतं ना, सगळ्यांच्या रूमवर जाऊन आणि सगळ्यांना आधीच अप्पा बसरून दिली की इथे एरियामध्ये भोवते म्हणून, सगळ्यांना प्रँक कॉल. आम्ही 2-3 वाजता तिथे जयपूरमध्ये फिरू लागलो, काय रेल्वे स्टेशनला गेलो, काय तिथे नाश्ता केला. छान एक्सपिरियन्स होता, एकदम मस्त एक्सपिरियन्स. खूप छान वाटलं तुम्हाला बोलून. थँक्यू सो मच दादा आल्याबद्दल आणि तुमचा वेळ दिल्याबद्दल. सो आणि सर्वात मोठी गोष्ट, आता जे काही कंटेंट जे काही ऑडियन्स बघेल आणि त्यातून ते काही शिकले, तर तुम्ही तुमच्या लाईफवरून काहीतरी त्यांनी इन्स्पायरिंग घेतलं पाहिजे अशी अपेक्षा करतो. आणि पुन्हा एकदा तुमचं धन्यवाद. थँक्यू सो मच फॉर बिंग अवेलेबल आणि तुमचा वेळ दिल्याबद्दल. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू सो मच मला इकडे बोलल्याबद्दल, पंकज स्पेशल तुझे. आणि सगळे तुमच्या वाहिनी चॅनलला सबस्क्राईब करा, चेक करा, याचे खूप सुंदर कंटेंट असतात आणि यामुळे खूप सुंदर कंटेंट येईल. मी इथे आल्यावर माझ्या इथे 4 पण भारी कंटेंट इकडे येणार आहे. सो स्टे ट्यून अँड सबस्क्राईब.